रावडी गणपत या कादंबरीचा हा शेवटचा भाग आहे. तुम्हाला ही कादंबरी कशी वाटली हे आम्हाला नक्की सांगा. रावडी गणपत भाग 10. समरच्या आवाजातली जिद इतकी तीव्र होती की न्यायालयातल्या लोकांना क्षणभर त्याच्या वेदनेचा भडका जाणवला. अनिता बसल्या जागी शहारली. एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून आली. रामेश्वरने मात्र हलकसं स्मित दाबलं. त्याला हवी ती पायरी मिळाली होती. त्याने खुर्चीकडे परत जात न्यायालयात शांतपणे सांगितलं, माय लॉर्ड, मला अजून प्रश्न विचारायचे आहेत, पण एवढं स्पष्ट आहे की या केसचा केंद्रबिंदू गणपत आहे आणि गणपतची सत्यता तपासली जाईल. रामेश्वर सिंगने समोर उभ्या असलेल्या समरकडे रोखून पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जणू आपल्या शिकार केलेल्या वाघाकडे बघत होता. कोर्टात आधीच तणावाचं वातावरण होतं. सर्वजण श्वास रोखून पुढचा ऐकण्यासाठी थांबले होते. रामेश्वरने आपला आवाज किंचित हळवा पण धारधार केला. समर प्रताप सिंग, तुम्ही म्हणता की गणपत स्वतःहून न्यायालयात साक्षीसाठी आला, पण खरा प्रश्न असा आहे की तो साक्ष द्यायला स्वतः तयार झाला होता का, की तुम्ही त्याला काही धमकी दिलीत किंवा त्याहूनही अधिक काही आमिष दाखवलत? समरचे खांदे क्षणभर हलले. त्याचा चेहरा कडक राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या डोळ्यांतून क्षणभर लपवलेली घालमेल उमटली. न्यायालयात कुजबूज पसरली. सगळ्यांच्या नजरा समरवर रोखल्या गेल्या होत्या आणि त्याचा चेहरा रडवेला झाला होता. न्यायाधीशांनी गंभीर स्वरात इशारा केला, मिस्टर समर प्रताप सिंग, तुम्हाला सत्य सांगावं लागेल. तुम्ही या न्यायालयासमोर शपथ घेऊन उभे आहात. समरला आता उमगलं होतं, लपून काही साधणार नाही. त्याने दीर्घ श्वास घेतला आणि स्पष्ट शब्दात कबूल केलं, हो, मी गणपतला साक्ष द्यायला तयार करण्यासाठी 50 लाख रुपये देऊ केले होते. कोर्टात एकच खळबळ उडाली. लोक दचकले, एकमेकांकडे अविश्वासाने पाहू लागले. गणपतचा चेहरा पांढरा फट्ट झाला आणि विक्रम ठाकूरच्या गोटातल्या लोकांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं. पण लगेचच समरने पुढे सांगितलं. त्याचा आवाज आता धारधार आणि थरथरता दोन्ही होता, पण लक्षात ठेवा, मी त्याला खोटी साक्ष द्यायला पैसे दिले नव्हते. मी त्याला सत्य बोलण्यासाठी पैसे दिले, कारण मला माहीत आहे तो सत्याचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. मला फक्त भीती होती की तो दबावाखाली, भीतीमुळे किंवा पैशाच्या मोहामुळे विक्रम ठाकूरच्या लोकांकडे झुकला तर. म्हणून मी त्याला सांगितलं, तुला सत्य बोलायचं आहे आणि त्यासाठी तुला पैशांची चिंता नको. ही रक्कम म्हणजे न्यायाच्या लढाईसाठी एक आधार आहे, विकत घेतलेली खोटी साक्ष नव्हे. रामेश्वरला हवी ती संधी मिळाली होती. तो लगेच न्यायाधीशांकडे वळला. त्याचा आवाज आता विजयी आणि घणघणीत झाला. माय लॉर्ड, हे तर अगदी स्पष्ट आहे. साक्षीदारावर पैशांचा प्रभाव टाकण्यात आला आहे. न्यायशास्त्रातील मूलभूत नियम असा आहे की पैशाच्या बदल्यात दिलेली कोणतीही साक्ष ग्राह्य धरली जाऊ शकत नाही. या परिस्थितीत गणपतनी जी साक्ष दिली आहे ती सत्यावर आधारित असली तरी ती प्रेरित साक्ष ठरते आणि प्रेरित साक्ष कधीही कायद्याच्या चौकटीत मान्य केली जाऊ शकत नाही. रामेश्वरच्या या शब्दांवर संपूर्ण कोर्टरूममध्ये गडबड झाली. काहीजण म्हणत होते की समरचं बोलणं बरोबर आहे, त्याने खोटं नाही खरं विकत घेतलंय. तर काहीजण म्हणत होते की सत्यावर सुद्धा जर पैशांचा रंग लागला तर ते सत्य शुद्ध राहत नाही. न्यायाधीशांनी टेबलावर हातोडा आपटला आणि आवाज घुमावला, शांतता, शांतता न्यायालयात. समर विटनेस बॉक्समध्ये उभा होता. त्याचा चेहरा रागाने, संतापाने आणि वेदनेने लाल झाला होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू फुटायची तयारी करत होते, पण तो स्वतःला आवरून उभा राहिला. त्याला कळलं होतं, या एका वाक्यामुळे केसचा तोल अचानक विक्रम ठाकूरच्या बाजूला झुकला आहे. कोर्टरूममध्ये सगळ्यांचे कान न्यायमूर्तींकडे लागले होते. हातोड्याचा आवाज घुमला आणि न्यायमूर्तींनी आपला गंभीर भारदस्त स्वर सुरू केला. सर्व पुरावे, दस्तऐवज आणि साक्षीदारांच्या म्हणण्याचा नीट विचार करून या न्यायालयास असे दिसून येते की त्या दिवशी विक्रम ठाकूर घटनास्थळी उपस्थित नव्हता. त्याला या हत्येशी थेट जोडणारा ठोस पुरावा न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला नाही. उलट साक्षीदार गणपतच्या साक्षीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, कारण त्याने कबूल केले की पोलीस अधिकारी समर प्रताप सिंग यांनी त्याला साक्षीसाठी 50 लाख रुपयांचे आमिष दाखवले होते. कोर्टात एकच खळबळ सुरू झाली. लोक दचकले, एकमेकांकडे अविश्वासाने पाहू लागले. गणपतचा चेहरा पांढरा फट्ट झाला आणि विक्रम ठाकूरच्या गोटातल्या लोकांनी एकमेकांकडे पाहून स्मित केलं. पण लगेचच न्यायमूर्तींनी पुढे सांगितलं. त्याचा आवाज आता कठोर झाला होता, पण एक मुद्दा स्पष्ट करणे आवश्यक आहे. या न्यायालयाच्या नजरेतून हे सुटलेलं नाही की पोलीस अधिकारी समर प्रताप सिंग यांनी एका साक्षीदाराला पैसे देऊन न्यायालयासमोर उभे केले. जरी त्यांचा हेतू सत्य बाहेर आणण्याचा होता, तरी अशा कृत्यामुळे न्याय प्रक्रियेची पवित्रता कलंकित होते. न्यायालय अशा कृत्याला कधीही प्रोत्साहन देऊ शकत नाही. समरच्या चेहऱ्यावर आता प्रचंड वेदना आणि अपमानाची रेषा उमटली. त्याने डोळे खाली घातले. अनिताला आपले अश्रू रोखता आले नाही. ती अश्रू भरल्या डोळ्यांनी हा तमाशा पाहत होती. समर, न्यायमूर्तींनी कठोर नजरेने त्याच्याकडे पाहत सांगितले, प्रताप सिंग, तुम्हाला या न्यायालयाकडून कठोर ताकीद देण्यात येत आहे. पुढे अशा कृतीची पुनरावृत्ती होऊ नये याची काळजी घ्या.
तुम्ही पोलीस अधिकारी आहात. तुमच्यावर कायद्याची प्रतिष्ठा टिकवण्याची जबाबदारी आहे, तिला डागाळयाची नव्हे. कोर्टात एक खोल शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा एकीकडे विजय मिळवलेल्या विक्रम ठाकूरकडे आणि दुसरीकडे हरलेला पण अजूनही ताठ उभा असलेल्या समरकडे लागल्या होत्या. रामेश्वर सिंग टेबलाजवळ उभा राहून आत्मविश्वासाने फाईल बंद करत होता, तर विक्रम ठाकूर उठून सावकाश कोर्टातून बाहेर निघाला. त्याच्या प्रत्येक पावलात जणू दर्प झळकत होता. आणि समर? त्याच्या डोळ्यात आता एक ज्वालामुखी पेटला होता. तो जाणून होता की ही पराभवाची शेवट नाही, ही तर खरी लढाईची सुरुवात आहे. बंगल्यावर परत आल्यावर वातावरणात मृतवत शांतता पसरली होती. कोर्टातल्या अपमानाने समरच्या डोळ्यात अजूनही हंगार धगधगत होते. तो घराचा दालनात येताच त्याचा राग आवरता आला नाही. टेबलावर ठेवलेली काळी बॅग त्याने उचलली आणि आतून नोटांचे बंडल ओढून काढले. हे घे, उरलेले 25 लाख तुझ्या तोंडावर फेकतोय. समरचा आवाज वीज कडाडल्यासारखा दणाणला. त्याने बंडल एक एक करून हवेत फेकले. ती नोटांची गडद हिरवी चादर जणू गणपतच्या चेहऱ्यावर पडत होती आणि प्रत्येक नोट त्याचा आत्मसन्मानावर कोरडे घालत होती. गणपत थिजून उभा राहिला. हात थरथरत होते, डोळ्यात अपराधीपणाचे सावट. समरने पुढे एक पाऊल टाकले आणि गुरगुरत म्हणाला, जा इथून आत्ताच. मला तुझा चेहरा पुन्हा कधी दिसू नये. अनिता, जी त्या क्षणी समरच्या जवळ उभी होती, घाबरत पुढे आली. समर, असं करू नकोस. गणपत चुकीचा असेल, पण तो वाईट माणूस नाही. त्याला पण परिस्थितीने असं करायला भाग पाडलं असेल. पण समरने तिच्याकडे एक कठोर कटाक्ष टाकला. अनिता, तुला माहीत आहे का, माझ्या बायकोचा खून झाला, माझ्या सहकार्याचा खून झाला आणि हा माझ्या न्यायाच्या लढाईला पैशांनी मळवतोय. हे सहन होत नाही मला. तू त्याच्यासाठी बोलू नकोस. अनिता शांत झाली, पण तिच्या डोळ्यात काळजी होती. गणपत काही क्षण काहीच बोलला नाही. त्याला मनातून प्रचंड वाईट वाटत होते. समर साहेबांनी माझ्यावर विश्वास ठेवला, पण मीच त्यांचा पराभव घडवून आणला. गळ्यात शब्द अडकलेले, ओठ कोरडे पडलेले. शेवटी त्याने फक्त डोळे खाली घातले. तेवढ्यात मुख्य दार उघडलं. तो हे बोलत असतानाच दार उघडलं. अमिषाचे वडील आत आले. त्यांच्या हातात एक लहानशी पिशवी होती आणि त्यांच्यासोबत निशा, समर आणि अमिषाची 4 वर्षांची मुलगी. निशाने आत येताच मोठ्याने हाक मारली, पप्पा. समरचा राग एका क्षणासाठी वितळला. त्याने धावत जाऊन मुलीला उचलून नेतलं, पण लगेचच मुलीच्या रडण्याने त्याचा हृदय तुटलं. आई कुठे आहे पप्पा? आई मला का नाही भेटत? मला आई हवी आहे. निशा आपल्या वडिलांच्या खांद्यावर डोका ठेवून हुंदके देत होती. समरच्या डोळ्यातून पाणी गळायला लागलं. अनिता दुरून हे दृश्य बघत होती आणि तिचे डोळे पाणावले. निशाच्या मागे अमिषाचे वडील होते. चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात मुलीच्या आठवणीची कायमची वेदना. त्यांनी हलक्या आवाजात सांगितले, समर, आता मुलीला तुझ्याजवळ ठेव. आईला ती रोज शोधते. आज मी तिला जबरदस्तीने इथे आणलं. समरच्या उरात जणू कोणीतरी लोखंडी हातोडा ठोकला. त्याने निशाला आपल्या बाहुपाशात ओढून घेतलं. छोटीशी मुलगी त्याच्या छातीवर चेहरा दाबून सतत रडत होती. मला माझी आई हवी आहे, आईला घेऊन ये ना. हे दृश्य पाहून गणपतचा जीव कोसळला. त्याच्या मनात जणू हजारो काटे घुसले. ही लहान मुलगी तिच्या आईच्या हत्येमुळे तुटलीये आणि मी काय केलं? सत्य उभं करण्याऐवजी पैशात मोजून गेलो. तो एक क्षण त्याला स्वतःचा इतका तिटकारा वाटला की नोटांच्या बंडलांकडे पाहण्याचीही हिंमत झाली नाही. पण समोर समरचा जळता रोष आणि मागे त्या निरागस मुलीचे हुंदके त्याच्या हृदयात दुभंग निर्माण करत होते. शेवटी त्यानं शांतपणे जमिनीवर विखुरलेल्या नोटा गोळा केल्या, बॅगेत भरल्या. नजरेत अपराधीपणा आणि पावलात जड ओझं घेऊन तो सावकाश बाहेर पडला. बंगल्याबाहेर निघताना शेवटची वेळ त्याने मागे पाहिलं. आज समर आपल्या लहानग्या मुलीला घट्ट मिठीत घेऊन उभा होता आणि निशा अजूनही रडत होती. गणपतच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्याने मनात पुटपुटलं, देवा, मी जे पाप केलंय त्याची शिक्षा मला मिळालीच आहे, पण या निरागस मुलीला यातून मुक्ती दे. ही वेदना मी आयुष्यभर विसरणार नाही. तो तिथून निघायला लागला. हातात पैसे होते, पण मन जड होतं. पाय जड झाले होते. तरी त्याला मुंबईला परतायचं होतं. गाडीसमोर उभं राहून त्याने शेवटचा कटाक्ष टाकला. समर आपल्या मुलीला मिठीत घट्ट धरून होता. डोळ्यात वेदना आणि राग दोन्ही झळकत होते. गणपतच्या मनातलं वादळ त्याला शांत बसू देत नव्हतं. मी बरोबर केलं का चुकीचं? या पैशांचा उपयोग काय होणार आहे जेव्हा एका बापाचं जगणं प्रत्येक श्वासात मरणासारखं झालं आहे? त्याने डोळे पुसले आणि मुंबईच्या दिशेने निघून गेला, मनात न संपणाऱ्या अपराध गंढासह. गणपत ब्रीफकेस घेऊन निघून गेला आणि बंगल्यात एक जड शांतता पसरली. दार बंद होण्याचा आवाज अजूनही हवेत तरंगत होता. समर सोफ्यावर कोसळल्यासारखा बसला होता. चेहऱ्यावर निराशेची रेषा आणि डोळ्यात जळजळणारा अपमान.
त्याला जाणवत होतं की त्याच्या सर्व प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. न्यायालयाने विक्रमला निर्दोष सोडलं होतं आणि त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक शिरेत असलेली न्यायाची तहान आता अधिक तीव्र झाली होती. तो स्वतःशीच पुटपुटला, मी हरलो. मी माझ्या आमिषाला न्याय मिळवून देऊ शकलो नाही. आज तिचा खून करणारे मोकाट फिरतायत आणि मी फक्त हतबल झालोय. त्याच्या आवाजातली ती तुटलेली कळ अनिताच्या मनाला भेडली. आत्तापर्यंत कठोर पोलादी समर पाहिलेला अनिता आता पहिल्यांदाच इतका तुटलेला दिसत होता. ती हळूच त्याच्याजवळ आली, त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि अलगद म्हणाली, समर, न्याय एका दिवसात मिळत नाही. कधी कधी खूप वेळ लागतो, पण ज्या मनात सत्य आहे त्याला कधीच पराभूत करता येत नाही. आज तू पराभूत नाही झालास, फक्त थोडा अडखळलास. समरने डोळे वर केले. त्याच्या डोळ्यात वेदना, राग आणि अपयशाचं काळं सावट होतं. पण मी कसला पोलीस अधिकारी आहे अनिता? माझ्या घरातली माझी बायकोच सुरक्षित नव्हती. तिच्या खुन्यांना मी तुरुंगात टाकू शकलो नाही. आता माझं आयुष्यच अर्थहीन झालंय. अनिताने त्याचा हात हातात घेतला. तिच्या स्पर्शाने जणू एक उबदार ऊब समरच्या थंड झालेल्या मनात शिरली. त्याच्या डोळ्यात आपली नजर मिसळत ती त्याला म्हणाली, समर, आयुष्य अर्थहीन नाही. तुझ्या डोळ्यांसमोर तुझी लहानगी निशा आहे. ती अजूनही तुला बाबा म्हणून हाक मारते, अजूनही तुझ्या मिठीत आधार शोधते. तुझं आयुष्य तिच्यासाठी आहे. आणि हो, आमिषाचा न्याय अजून बाकी आहे. न्यायालयाने जरी विक्रमला सोडलं तरी आयुष्याचं न्यायालय अजून उघडं आहे. तुला लढायचंच आहे, पण यावेळी एकट्याने नाही. मी तुझ्यासोबत आहे. समरने अनिताच्या डोळ्यात पाहिलं. त्या डोळ्यात एक विलक्षण प्रामाणिकपणा होता, ज्यात कुठेही दया नव्हती तर फक्त विश्वास होता. समरच्या हृदयात काहीतरी हललं. त्याला जाणवलं की ह्या अंधारातून बाहेर येण्यासाठी एक हात त्याच्यासोबत आहे. का? त्याने थरथरत्या आवाजात विचारलं, अनिता, मी परत उभा राहू शकेन? अनिताने हलकं हसत त्याच्याकडे पाहिलं. तू पोलादी समर आहेस. तुझ्या जखमा खोल आहेत, पण तुझ्या आतलं सामर्थ्य अजून खोल आहे. तू पडला आहेस, पण संपला नाहीस, आणि मी आहे तुझ्यासोबत उभं करण्यासाठी. त्या क्षणी त्या रिकाम्या बंगल्यात दुःखाच्या धुक्यातून एक नाजूक पण आश्वासक धागा विणला गेला. तो धागा म्हणजे समर आणि अनिताच्या नात्याचा आरंभ. शब्दांनी न सांगता येणारी जवळीक, जी हळूहळू विश्वासात आणि विश्वासातून एका नाजूक प्रेमात बदलत होती. महेंद्र ठाकूरच्या भव्य बंगल्यावर त्या रात्री उत्सवाचा माहोल होता. बाहेरूनच संगीताचे आवाज कानावर येत होते. ढोल, ताशा, डीजेच्या गाण्यांवर थिरकणारी गर्दी. प्रचंड प्रकाश झोतांनी सारा बंगलात जणू मेळाव्यासारखा उजळून निघाला होता. बंगल्याबाहेरील विशाल लॉनमध्ये मोठे शामियाना टाकलेले. एकीकडे मटण, चिकन, कबाब, बिर्याणीचा तंदुरीचा सुवास पसरला होता, तर दुसरीकडे महागड्या दारूच्या बाटल्या उघडून ओतल्या जात होत्या. टेबलांवर विदेशी व्हिस्की, रम, बियरच्या बाटल्यांचा ढीग जमला होता. दरवाजापाशी थोरा मोठ्या गाड्यांची रांग लागलेली. काळ्या रंगाचे SUV, शायनिंग सेडान्स. आतमध्ये ठाकूरचे सगळे माणसं जमलेली. कुणी नाचत होते, कुणी हवेत बंदुकीचे फटाके झाडत होते. जय हो ठाकूर साहेबांची, विक्रम भाऊ जिंदाबाद अशा आरोळ्या ऐकून दालन दणाणून गेले होते. विक्रम ठाकूर काळ्या शर्टात आणि मानेवर सोन्याच्या चेन घालून स्वतः स्टेजवर उभा होता. त्याच्या आजूबाजूला त्याचे खास लोक होते, जे हातात दारूचे ग्लास घेऊन त्याला सतत शुभेच्छा देत होते. भाई, तुम्ही तर सिंह आहात. कोर्टातही कुणी काही करू शकलं नाही तुम्हाला. आता माधवपूरवर पुन्हा एका हाती राज्य कराल तुम्ही. महेंद्र ठाकूर पांढऱ्या कुर्ता पायजम्यात मोठ्या सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या हातातही एक मोठा ग्लास होता. डोळ्यात समाधान, चेहऱ्यावर रुंद हास्य. त्याने शेजारी बसलेल्या वकील रामेश्वर सिंहाकडे पाहिलं आणि म्हणाला, रामेश्वरजी, आज तुम्ही खरंच कमाल केलीत. माझा विक्रम निर्दोष सुटला हे फक्त तुमच्या डावपेचामुळे शक्य झालं. माधवपूरच्या कोर्टात तुमच्यासारखा वकील कुणाकडे नाही. रामेश्वर सिंह हलकेसे हसले. दारूचा एक घोट घेत म्हणाले, ठाकूर साहेब, कायद्याच्या खेळात जिंकायचं असेल तर डावपेच, पैसे आणि पावर या तिन्हींची गरज असते. तुमच्याकडे ती सगळी ताकद आहे आणि म्हणूनच तुम्ही नेहमी विजयी ठरता. हे ऐकून महेंद्र ठाकूरने मोठ्याने हसत आपला ग्लास उंचावला. चला मग, आजचा दिवस आपल्या विजयाचा आहे. जयकार करा. ताबडतोब सगळ्या माणसांनी ग्लास हवेत उचलले. काहींनी दारूचे घोट गळ्यात ओतले, काहींनी नाचायला सुरुवात केली. संगीत इतक्या मोठ्या आवाजात वाजत होतं की जणू बंगल्याचे भिंतीही थरथरत होत्या. दारू पिऊन अनेक जण रस्त्यावर धावत सुटले. कुणी बंदुका झाडायला सुरुवात केली. काही तर एकमेकांच्या खांद्यावर चढून गाणी ओरडत होते. दंगा इतका मोठा होता की साळ्या माधवपूरलाच ऐकू जात होतं. दरम्यान महेंद्र ठाकूरच्या चेहऱ्यावर गर्व झळकत होता. तो मनातल्या मनात विचार करत होता. माधवपूरमध्ये ठाकूरचं नाव ऐकलं की अजूनही लोक थरथरतात.
माझा विक्रम निर्दोष सुटल्यावर आता माझं साम्राज्य कुणीही डगमगवू शकत नाही. गणपत मुंबईत आपल्या एका लहानशा भाड्याच्या परात बसलेला होता. खोलीत फक्त एक जुना पंखा गुरगुरत फिरत होता आणि त्याच्यासमोर टेबलावर एक मोठी ब्रीफकेस उघडी पडली होती. त्या ब्रीफकेसमध्ये भरलेली नोटांची बंडलं चमकत होती. 50 लाख रुपये. पण त्या नोटांच्या ढिगाऱ्यापेक्षा जास्त वजन त्याच्या मनावर होतं. त्याला सतत कोर्टातलं दृश्य डोळ्यांसमोर दिसत होतं. रामेश्वर सिंगचे तीक्ष्ण प्रश्न, समरच्या डोळ्यांतील ताण आणि स्वतःच्या तोंडातून निघालेली ती शब्द, मी फक्त समर साहेबांना न्याय मिळावा म्हणून आलोय. तो खरा होता, पण अधुरा होता. कारण न्यायासाठी आला असला तरी त्यामागे पैशांची छाया होती. गणपतच्या मनात प्रचंड द्वंद्व सुरू झालं. मी खरं सांगितलं, पण मी विक्रमला वाचवलं का? हे पैसे घेऊन मी काय केलं? या नोटांमध्ये किती रक्त मिसळलं असेल? तो अचानक उठला आणि खिडकीपाशी गेला. खाली रस्त्यावर मुलं क्रिकेट खेळत होती. गल्लीत हशाटवाळकी सुरू होती. पण गणपतच्या डोक्यात मात्र एकच प्रतिमा ठसली होती, समरची लहानगी मुलगी निशा. त्या दिवशी बंगल्यावरती रडत होती. आईच्या आठवणीत हातपाय झटकत होती. आई आई म्हणून हुंदके घेत होती. गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला जाणवलं समरचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय. एक माणूस म्हणून तो कोसळलाय आणि आपण मात्र पैसे घेऊन पळून आलोय. तो पुन्हा टेबलाजवळ आला. नोटांची चंडलं हातात घेऊन त्याने ती एक एक करून बघायला सुरुवात केली. ही नोट मायासाठी नाही, माझ्या पापाची खूण आहे. जर आज मी यांना घट्ट पकडलं तर आयुष्यभर स्वतःच्या डोळ्यात पाहू शकणार नाही. थोडा वेळ तो तसाच बसून राहिला. मग ठाम आवाजात स्वतःशीच म्हणाला, बस झालं गणप्या, आता पळपुट्यासारखं जगायचं नाही. समरचं दुःख कमी करायचं असेल तर पुन्हा माधोपूरला जावं लागेल. हे पैसे, समरला पैसे परत करायचे आणि यावेळी खरी साथ द्यायची. त्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही. त्याने ब्रीफकेस बंद केली, झटकन उचलली आणि थेट रेल्वे स्टेशनकडे निघाला. मुंबईच्या गर्दनी गजबजलेल्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून त्याने माधवपूरच्या गाडीची तिकीटं घेतली. ट्रेन सुटली आणि गणपत खिडकीपाशी बसला. बाहेर धावत जाणारे दिवे, शहराची गडबड, गोंधळ हे सगळं मागे पडत होतं. त्याच्या मनात मात्र एक नवीन निर्धार उजळत होता. गणपत आता पैशासाठी नाही तर खऱ्या न्यायासाठी लढेल. गणपतच्या डोळ्यात झोप नव्हती. मुंबईवरून थेट माधोपूरमध्ये उतरतानाच त्याचे हृदय जोरात धडधडत होते. हातातली ब्रीफकेस अजूनही जड वाटत होती. नोटांच्या वजनामुळे नव्हे तर त्यातल्या अपराधीपणाच्या ओझ्यामुळे. संध्याकाळचे काळे ढग शहरावर दाटून आले होते. विजांचा कडकडाट सुरू होता. जणू आकाशही एखाद्या निर्णयाच्या प्रतीक्षेत होते. गणपत थेट बंगल्याच्या गेटवर पोहोचला. दारावर पोलीस पहारेकरी उभे होते. त्यांनी गणपतला पाहताच थोडे नाराजपणे विचारले, ए, तू परत आलास? समर साहेबांना भेटायचं आहे का? गणपतने मान हलवली. हो, भेटायचं आहे, महत्त्वाचं काम आहे. थोड्या वेळाने दार उघडलं आणि गणपत आत गेला. बंगल्याच्या हॉलमध्ये समर बसला होता. चेहऱ्यावर अजूनही तणावाच्या रेषा होत्या, पण डोळ्यात दुःख आणि राग दोन्ही मिसळलेले होते. बंगल्यात प्रवेश करताच गणपतला एक हळूसा हसा ऐकू आला. निशा तिच्या खेळण्यांशी खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं, पण डोळ्यात मात्र अजूनही आईची आठवण दडलेली होती. तिच्या बाजूला अनिता बसली होती, आता त्याची खरी साथ देणारी एकमेव व्यक्ती. गणपत आत येताच समरच्या डोळ्यात चमक आली. तू, अजून काही पैसे कमी आहेत? तुला इथे कोण घेऊन आलं? मी तर सांगितलं होतं, जा, परत येऊ नकोस. गणपत थरथरत्या आवाजात बोलला, समर साहेब, मला माफ करा, मी मोठी चूक केली, पण आता मला सगळं दुरुस्त करायचं आहे. गणपत थरथरत पुढे आला. त्याने ब्रीफकेस दोन्ही हातांनी पुढे धरली आणि समरच्या पायाशी ठेवली. नाही साहेब, ह्यावेळी पैसे घ्यायला नाही आलो, हे परत करायला आलोय. समर थोडा चकित झाला. काय म्हणतोस तू? गणपतच्या डोळ्यात पाणी आलं. साहेब, मी चूक केली. माझ्या गरिबीत, माझ्या लालसेत मी तुमचा विश्वासघात केला. खरं बोललो, पण पैशांच्या बदल्यात. आणि त्यामुळे न्यायाला धक्का बसला. या निरागस मुलीच्या रडण्याने मला खूप अस्वस्थ केलं. म्हणून आलोय. आजपासून मी तुझ्या सोबत आहे. तुझ्या आयको अमिषा आणि सहकारी पवन यांना न्याय मिळावा म्हणून. ह्या खुन्यांना आपण शिक्षा देऊ, काहीही झालं तरी. ब्रीफकेस उघडली. त्यातली नोटांची बंडलं चमकू लागली.
पण त्या क्षणी पैशांचा गंध कुणालाच मोहवू शकत नव्हता, कारण त्या शब्दांतली खरी पश्चातापाची ताकद सर्वांत मोठी होती. समर काही क्षण स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात रागाचा रंग विरून एक नवा विश्वास चमकू लागला. त्याने हळूच गणपतच्या खांद्यावर हात ठेवला. गणपत, उशिरा का होईना तू खरी बाजू निवडलीस. आजपासून तू माझा सख्खा साथीदार आहेस. आपण मिळून न्याय मिळवू. निशा धावत आली आणि समरच्या मांडीवर बसली. त्या लहानशा हसण्या चेहऱ्याकडे बघून समरच्या डोळ्यांतही अश्रू तरळले. त्याला वाटलं, आता मी एकटा नाही. गणपत पुढे म्हणाला, आजपासून मी तुमचा सोबत आहे. तुझी बायको अमिषा आणि सहकारी पवन शर्मा यांच्या खुन्याला शिक्षा होईपर्यंत मी तुम्हाला साथ देणार. जीव गेला तरी चालेल, पण ह्या लढाईत मी मागे हटणार नाही. क्षणभर खोलीत शांतता पसरली. बाहेर विजांचा आवाज घुमत होता. समर हळूहळू उठला. गणपत जवळ आला आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवला. गणपत, आज तू माझा माणूस झालास. न्याय मिळवायचा असेल तर आता खरी लढाई सुरू करावी लागेल, आणि ह्यावेळी आपण कुणालाही वाचू देणार नाही. समरच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच थोडं समाधान दिसलं. तो आतून भारावला होता. गणपतनी घेतलेला हा निर्णय त्याच्यासाठी आशेचा किरण होता. अनिता ह्या संपूर्ण प्रसंगाची साक्षीदार होती. तिच्या डोळ्यांत समाधान दाटलं. तिला पहिल्यांदाच वाटलं की समर एकटा नाही, त्याच्यासोबत आता खरी माणसं आहेत, खरी ताकद आहे. निशा मात्र आपल्या खेळण्यात गुंग होती, पण तिच्या निरागस हास्यात अनोखं सौंदर्य होतं. जणू तिचंही दुःख आता हलकं झालं होतं. त्याच रात्री समरने आपल्या कायदेशीर टीमला बोलावलं. सर्व पुरावे, कोर्टात झालेल्या चुकांची नोंद आणि गणपतच्या कबुली जबाबाच्या आधारावर त्याने हायकोर्टात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला. विक्रम ठाकूरला आणि त्याच्या बापाला कायदा अजून सुटू देणार नाही. हायकोर्टमध्ये आपण खरी लढाई लढणार आहोत. गणपत त्याच्याकडे बघत होता. त्याला पहिल्यांदाच वाटलं, तो आता पळपुटा नाही तर एका न्याययोद्ध्याचा साथीदार आहे. मी थोड्याच दिवसात हायकोर्टमध्ये सुनावणी सुरू झाली. हायकोर्टच्या विशाल सभागृहात लोकांची गर्दी जमली होती. माधवपूरच्या व्या गाजलेल्या खटल्याबद्दल आता संपूर्ण राज्यच नव्हे तर दिल्ली मुंबईच्या पत्रकारांनाही कुतूहल होते. प्रत्येक जण कान देऊन ऐकणार होता. यावेळेस सत्य कोणाच्या बाजूने उभं राहणार. न्यायमूर्तींची प्रवेश घंटा झाली आणि संपूर्ण सभागृहात शांतता पसरली. विक्रम ठाकूर पांढऱ्या झकास शर्ट पॅन्टमध्ये आत्मविश्वासाने खुर्चीत बसला होता. बाजूला त्याचे वडील महेंद्र ठाकूर बसलेले. डोळ्यात नेहमीप्रमाणे गर्व आणि पैशाच्या बळावर सर्व काही विकत घेता येतं हा विश्वास स्पष्ट दिसत होता. रामेश्वर सिंग, विक्रमचा वकील, पुन्हा एकदा दणकट पुरावे घेऊन उभा राहिला. त्याने फाईल्स टेबलावर ठेवल्या आणि आवाजात ठामपणा आणत म्हणाला, माझ्या मान्यवर क्लायंट विक्रम ठाकूर यांच्यावर केलेले आरोप सर्वस्वी खोटे आहेत. आम्ही आज न्यायालयासमोर 3 महत्त्वाचे पुरावे सादर करतो. पहिला, बुऱ्हाणपूरमधल्या हॉटेल नीलम पॅलेसचं बिल, ज्यावर विक्रमच्या मुक्कामाची स्पष्ट नोंद आहे. दुसरा, त्याच्या मोबाईलचे लोकेशन रेकॉर्ड्स, जे त्याला घटनास्थळापासून 100 किलोमीटर लांब दाखवतात. आणि तिसरा, 2 विश्वासू साक्षीदार जे त्या दिवशी बुऱ्हाणपूरमध्ये त्याच्या सोबत होते. सभागृहात हलकासा कुजबूज सुरू झाला. महेंद्र ठाकूरच्या चेहऱ्यावर विजयी स्मित होतं, पण समोर सरकारी वकील अजय मिश्रा उभा राहिला. त्याच्या डोळ्यात एक ज्वाला होती. जणू आजच्या दिवशी तो या खटल्याचं रूपांतरच घडवून आणणार होता. त्याने थोडं थांबून न्यायालयाकडे वळून ठामपणे आवाजात सुरुवात केली, मान्यवर न्यायमूर्तींनो, आज मी सिद्ध करीन की हे सर्व पुरावे फक्त खोटेपणा, पैशाचं बळ आणि फसवणुकीच्या जाळ्यातून तयार झाले आहेत. अजयने हॉटेलचं बिल हातात उचललं. हे बघा, हॉटेल नीलम पॅलेसचं बिल. बाहेरून अगदी खरं वाटतंय, पण जेव्हा मी हॉटेलच्या व्यवस्थापकाला बोलावून चौकशी केली तेव्हा त्याने स्वतः कबूल केलं की त्या दिवशी हॉटेलची सर्व CCTV कॅमेरे बंद होते, कारण वीज पुरवठा बंद झाला होता. आणि अजून गंमत म्हणजे त्या दिवशी हॉटेलचं रेस्टॉरंट बंद होतं, तरीही बिलावर डिनरची एंट्री आहे. सभागृहात जोरदार प्रतिक्रिया उमटली. न्यायमूर्तींनी भुवया उंचावल्या. म्हणजेच हे बिल संपूर्ण खोटं आहे, बनावट बनवलं गेलं आहे. अजयचा आवाज कडकडून घुमला. आता अजयने मोबाईल लोकेशनचे रेकॉर्ड कोर्टात ठेवले. रामेश्वर सिंग सांगतात की विक्रमचे फोन लोकेशन त्याला बुऱ्हाणपूर दाखवतात, पण तांत्रिक तज्ज्ञांच्या तपासात लक्षात आलं की त्या दिवशी लोकेशनची नोंद हॅकिंग करून बदलण्यात आली आहे. विक्रमने वापरलेलं मोबाईल नंबर डुप्लिकेट सिमवर चालवण्यात आलं होतं. खरा फोन, ज्यातून तो संपर्क साधत होता, तो माधवपूरमध्येच कार्यरत होता. लोक पुन्हा एकदा आश्चर्याने कुजबुजू लागले. विक्रमच्या चेहऱ्यावर आता ताण दिसू लागला. आता अजयने शेवटचा धक्का दिला. आणि हे 2 साक्षीदार, हे म्हणतात की ते विक्रमसोबत बुऱ्हाणपूरमध्ये होते, पण मी पोलीस तपासणी अहवाल कोर्टात सादर करतो.
त्यांचे मोबाईल लोकेशन आणि टोल नाक्यावरील CCTV फुटेज दाखवतात की ते दोघेही त्या दिवशी माधोपूरमध्ये होते, घटनास्थळाच्या फक्त 2 किलोमीटर अंतरावर. अजयने जोरात कागद टेबलावर आपटला. यापेक्षा ठोस पुरावा कोणता हवा? खोटं बोलणं, खोटी साक्ष देणं आणि न्यायालयाला दिशाभूल करणं, हे तिन्ही स्पष्ट झालं आहे. सभागृहात एकच खळबळ उडाली. पत्रकारांची पेनं जोरजोरांवर वाहवत होती. महेंद्र ठाकूरचा चेहरा करडा पडला होता. विक्रमच्या कपाळावर घामाचे थेंब दिसत होते. अजय मिश्रा शेवटी थेट न्यायमूर्तीकडे पाहत म्हणाला, मान्यवर न्यायमूर्तींनो, आज मी एक असा साक्षीदार सादर करणार आहे जो या खटल्याच्या गाभ्याशी थेट संबंधित आहे. मागच्या वेळी याने न्यायालयासमोर सत्य सांगितलं होतं, पण काही कारणांमुळे त्याच्या साक्षीवर संशय निर्माण झाला. आज हा साक्षीदार पुन्हा इथे उभा राहून मनापासून संपूर्ण सत्य न्यायालयासमोर ठेवणार. न्यायमूर्तींनी परवानगी दिली. कोर्ट क्लर्कने मोठ्याने नाव पुकारलं, गणपतराव बबनराव मोरे. सभागृहाच्या दारातून गणपत आत आला. साध्या पांढऱ्या शर्ट पॅन्टमध्ये, डोक्यावर साधी गांधी टोपी. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा खट्याळ भाव नव्हता, तर आज एक गंभीरपणा आणि ओझं दिसत होतं. पावलात थोडा संकोच होता, पण डोळ्यात ठाम निर्धार. तो साक्षीदाराच्या बाकावर बसला आणि हातावर शपथ घेतली. अजय मिश्रा पुढे आला आणि सौम्य स्वरात विचारलं, गणपत, मागच्या वेळी तू या कोर्टात आला होतास. त्यावेळी तुझ्या साक्षीवर संशय निर्माण झाला. आज तुला न्यायालयासमोर सत्य सांगायचं आहे. काही लपवायचं नाही, काही दडवायचं नाही. तुला काही दडपण आहे का? गणपतने थरथरत श्वास घेतला आणि म्हणाला, नाही साहेब, आज मला काहीही दडवायचं नाही. आज मी मनापासून सत्य सांगणार आहे. सभागृहात एकदम शांतता पसरली. तो पुढे म्हणाला, मान्यवर न्यायमूर्तींनो, मी साधा माणूस आहे, खालच्या वस्तीतला. पोटासाठी खूप वेळा चुकीच्या वाटेवर गेलोय. पण मला जे दिसलं ते मी मागच्या वेळीही सांगितलं होतं की विक्रम ठाकूरने समरच्या विक्रमने अमिषाला चाकूने भोसकलले. एकदा नाही, दोनदा नाही, वारंवार. ती तडफडत होती, माय लॉर्ड, पण कुणी मदत करू शकलं नाही. क्षणात तिचा प्राण निघून गेला. आणि एवढ्यावर विक्रम ठाकूर थांबला नाही. तिथेच त्याने सब इन्स्पेक्टर पवनला देखील ठार मारलं. मी स्वतः माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलं आहे. मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं. पण माझी चूक झाली. मी साक्ष दिली खरी, पण त्यासाठी मी समरकडून पैसे घेतले. मला पैशाची गरज होती, खूप मोठी गरज. समरनं मला मदतीच्या भावनेने पैसे दिले, पण मी ते घाणेरडं काम केलं. सत्य विकत घेतल्यासारखं दाखवलं. त्याचा आवाज थरथरला, डोळ्यात पाणी आलं. तो थेट न्यायमूर्तीकडे बघत म्हणाला, आज मी या कोर्टासमोर हात जोडून क्षमा मागतो. मी गुन्हा केला की मी माझ्या सत्याला कलंक लावला. पण मी देवाच्या नावाने सांगतो, मी जे पाहिलं ते 100% खरंय. विक्रम ठाकूरनंच खून केलाय. मी तिथे होतो. मला भीती होती म्हणून मी काही तेव्हा मुंबईला पळूनही गेलो होतो. पण आता मला माझं मन शांत करायचंय. मी पैशासाठी खोटं काम केलं, पण आज मी पैशाच्या मोहाला लाथ मारतोय. मला न्यायालयानं शिक्षा केली तरी चालेल, पण मी आज खोटं बोलणार नाही. सभागृहात एकदम चीड आणि करुणेची मिश्र प्रतिक्रिया उमटली. काहींच्या डोळ्यात पाणी आलं. पत्रकारांनी आपापल्या वहीत घाईघाईने लिहायला सुरुवात केली. गणपत अजून म्हणाला, समरच्या मुलीची रडणारी डोळं मी पाहिली आहेत. त्याच्या बायकोचा पती म्हणून त्याचं तडफडणं मी पाहिलंय. आज जर मी पुन्हा गप्प बसलो तर आयुष्यभर माझं अंतरात्मा मला कुरतडत राहील. म्हणून मी ठाम सांगतो, विक्रम ठाकूर दोषी आहे. मी त्याला घटनास्थळावर पाहिलं. त्याच्या हातात चाकू होता आणि त्यांनी स्वतः त्या चाकूने अमिषा आणि पवनला ठार केलंय. आणि ते दृश्य मी कधीही विसरू शकत नाही. इतकं बोलून गणपतचं डोकं खाली झुकलं. त्याच्या डोळ्यातून ओघळलेल्या अश्रूंनी गाल ओले झाले. त्याने हात जोडून पुन्हा न्यायालयाकडे, मला माफ करा, मला शिक्षा करा, पण खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं ठरवा, हाच माझा विनंती आहे. पाहिलं, न्यायालयात एकदम हळहळून टाळ्यांचा गडगडाट झाला. जरी न्यायालयीन शिस्त मोडण्यासारखं होतं, तरी लोक स्वतःला आवरू शकले नाहीत. अजय मिश्राने शांतपणे न्यायमूर्तीकडे मान वळवली. मान्यवर, आजच्या या साक्षीने स्पष्ट झालं आहे की सत्य विकत घेता येतं, पण ते कायमचं दडवता येत नाही. न्यायालयात सत्याचा विजय होणं गरजेचं आहे. न्यायमूर्तीच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. त्यांनी लगेच शांततेसाठी घंटा वाजवली आणि कार्यवाही पुढे सुरू ठेवण्याचे आदेश दिले. पण इतकं ठाम होतं की आज कोर्टाचं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. गणपतची हृदयस्पर्शी साक्ष संपली आणि न्यायालयात क्षणभरासाठी एकच कुजबूज पसरली. लोकांचे भावनिक डोळे अजूनही गणपतकडे खिळून होते. पण एवढ्यात विक्रम ठाकूरचा वकील रामेश्वर सिंग आपली काळी कोट व्यवस्थित सरसावून उभा राहिला. चेहऱ्यावर हलकी स्मितरेषा, जणू काही हल्ल्यासाठी तयार असलेला शिकारी.
तो न्यायमूर्तींना वाकून म्हणाला, मान्यवर न्यायमूर्तींनो, मला या साक्षीदाराची उलट तपासणी करण्याची परवानगी हवी आहे. परवानगी मिळताच तो थेट गणपत समोर उभा राहिला. थोडा उंचावलेल्या आवाजात, प्रेक्षकांवर प्रभाव पडेल अशा ढंगात तो म्हणाला, गणपत, तू इथे शपथ घेऊन बसलायस, पण सगळ्या न्यायालयाला माहीत आहे की मागच्या वेळी तू सत्य बोलून देखील 50 लाख रुपये घेतले होतेस. मग आज काय गॅरंटी आहे की तू पुन्हा पैसे घेऊन साक्ष देत नाहीयेस? कदाचित यावेळी तुझा रेट वाढला असेल. 50 लाखाऐवजी 1 कोटी, 2 कोटी, आणि तसाच तू आज इथे नाटक करतोयस. तुझ्या शब्दाला आपण कसं विश्वास ठेवायचा? सभागृहात कुजबूज सुरू झाली. काही लोकांनी मान डोलावली, तर काहींनी भुवया उंचावल्या. गणपत थोडा शांत बसला, पण त्याच्या डोळ्यात चिडचिड चमकली. तो ठामपणे म्हणाला, हो, मी कबूल करतो की मागच्या वेळी मी 50 लाख घेतले होते, पण त्या पैशांची किंमत माझ्या मनःशांतीपेक्षा जास्त नव्हती. मला दिवस-रात्र अपराधीपणानं झोप लागत नव्हती. म्हणूनच मी आज देवाला साक्षी ठेवून खरे बोलतोय. आता मला पैसे नाही, फक्त समरसाठी न्याय हवा आहे. रामेश्वरने हसत जणू एखादी शिकार पकडल्यासारखा सूर काढला. फक्त तुझं बोलणं ऐकून न्यायालय तुला खरे ठरवणार आहे का? तुझ्याकडे कसलीही खात्री नाही. तू आधी पैसे खाल्ले आहेस, तर पुन्हा नाही खाल्ले याची कोण खात्री? कदाचित यावेळीही तुला मोठ्या रकमेचा लोभ दाखवला गेला असेल. अजय मिश्रा लगेच उठला. त्याचा आवाज शांत पण धारदार, मान्यवर न्यायमूर्तींनो, ही गोष्ट मी इथे स्पष्ट करू इच्छितो. मागच्या वेळी समरनं स्वतः न्यायालयासमोर कबूल केलं होतं की त्याने गणपतला पैसे दिले होते. त्यामुळे त्यावेळी साक्षीदारावर शंका घेतली गेली. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज गणपत स्वतःच आपल्या चुकीची कबुली देत आहे आणि तरीही स्पष्टपणे सांगतोय की विक्रम ठाकूरच खून करणारा आहे. आता मी माझ्या सहकार्याला रामेश्वरकडे बोट दाखवत विनंती करतो, जर त्यांच्याकडे काही पुरावे असतील की गणपतला पुन्हा पैसे मिळाले आहेत, तर ते इथे सादर करावेत. नाहीतर केवळ कल्पनाविलास करून या साक्षीदाराची बदनामी करणं म्हणजे न्यायालयाचा वेळ वाया घालवणं आहे. न्यायमूर्तीच्या टेबलावर ठोका बसला. हो, श्री रामेश्वर सिंग, तुमच्याकडे जर काही ठोस पुरावे असतील तर ते सादर करा, नाहीतर फक्त आरोप करणं न्यायालय मान्य करणार नाही. रामेश्वरच्या चेहऱ्यावरचं हसू क्षणात विरलं. त्याने फाईल उघडली, काही कागद चाळले, पण काहीच मिळालं नाही. सभागृहात कुजबूज वाढत गेली. पुरावे नाहीत, मग फक्त बोल बच्चन. गणपतनं ठाम नजरेनं रामेश्वरकडे पाहत शांतपणे म्हटलं, साहेब, मी आयुष्यात चुका केल्या आहेत, पण आज मी त्या सगळ्या चुका सुधारतोय. पैशानं माझं मन विकलं नाही, आता ते सत्यानं बांधलं गेलं आहे. आणि तुम्ही कितीही प्रश्न विचारा, माझं उत्तर बदलणार नाही. विक्रम ठाकूरनंच खून केलाय. सभागृहात पुन्हा एक लाट उसळली. लोकांच्या चेहऱ्यावर आता स्पष्ट दिसत होतं, गणपतवर विश्वास बसू लागला आहे. न्यायालयात वातावरण तापले होते. अजय मिश्रा आणि रामेश्वर सिंग यांच्यात वाद सुरूच होता. कधी कायदा कलमांचा वर्षाव, कधी एकमेकांच्या युक्तिवादावर चिरफाड, तर कधी साक्षींच्या विश्वसनीयतेवर प्रश्न. रामेश्वर सिंग हताश नजरेनं वारंवार न्यायमूर्तींना पटवण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणत होता, मान्यवर न्यायमूर्तींनो, माझ्या क्लायंट विक्रम ठाकूर विरुद्ध ठोस पुरावे नाहीत. हे सगळं बनावट आहे. साक्षीदार खरे नसून पैशांनी विकत घेतलेले आहेत. न्यायालयानं ह्या बनावट कागदपत्रांवर निर्णय देऊ नये. पण अजय मिश्राचा आवाज जणू वीज कडाडावी तसा गाजला. मान्यवर न्यायमूर्तींनो, हे सगळं पुरावे केवळ कागदपत्र नाहीत, तर सत्याची निखळ भाषा आहेत. विक्रम ठाकूरच्या मोबाईल लोकेशनपासून त्याच्या खोट्या हॉटेलच्या बिलापर्यंत सर्व तपास अहवाल दाखवतो की त्यानं पुरावे लपवण्यासाठी किती युक्त्या केल्या. आणि आज गणपतसारखा एक माणूस, ज्यानं स्वतः कबूल केलंय की पूर्वी तो पैशाच्या मोहात पडला होता, पण तरीही धाडस करून इथे येऊन सत्य सांगतोय, हेच दाखवून देतं की सत्य किती मजबूत आहे. सत्याला पैसे विकत घेऊ शकत नाहीत. सभागृहात टाळ्यांचा आवाज उमटला. न्यायाधीशांनी लगेच ठोका वाजवून शिस्त राखली. पण लोकांच्या नजरेत आता कोण जिंकतोय हे स्पष्ट दिसत होतं. रामेश्वरनं अजून काही मुद्दे मांडले, पण प्रत्येक वेळी अजय मिश्रा त्याला चारी मुंढे चित करत होता. कुठला कायदा, कुठला पुरावा, कुठला साक्षीदार, सगळं इतक्या स्पष्टतेनं मांडलं की रामेश्वरकडे उत्तरच उरलं नाही. शेवटी न्यायालयात शांतता पसरली. सगळ्यांचे डोळे न्यायाधीशांवर खेळले. न्यायमूर्तींनी आपले चष्मे हलकेच घातले, केस फाईल बंद केली आणि गंभीर स्वरात निकाल जाहीर केला. सर्व पुरावे, तपास अहवाल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणपतनं दिलेली धाडसी आणि मनापासून केलेली साक्ष, या सर्वांच्या आधारे न्यायालय या निष्कर्षावर पोहोचतं की विक्रम ठाकूरनंच अमिषा आणि पवनचा निघृण खून केलाय. त्यामुळे त्याला भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार फाशीची शिक्षा सुनावण्यात येते. न्यायालयीन सभागृहात क्षणभर स्तब्धता पसरली. मग एकाच वेळी हर्षोल्लासाचा गजर झाला. न्याय मिळाला, न्याय मिळाला. समरच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. त्यानं हात जोडून न्यायमूर्तींना नमस्कार केला.
त्याला वाटलं आज त्याच्या बायकोला, त्याच्या मित्राला अखेर न्याय मिळाला आहे. न्यायाधीशांनी गणपतला खास उद्देशून म्हटलं, तू धाडस केलंस गणपत. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इथे सत्य मांडलंस. न्यायालय तुझं मनपूर्वक अभिनंदन करतं. अशा लोकांमुळेच समाजात सत्य आणि न्याय जिवंत राहतो. गणपतचे डोळे पाणावले. त्याने शांतपणे उत्तर दिलं, साहेब, हे माझं कर्तव्य होतं. उशिरा का होईना, पण मी माझी चूक सुधारली. खटला संपला होता. पोलीस विक्रम ठाकूरला घेऊन पोलीस चौकीवर गेले. महेंद्र ठाकूर आपल्या माणसासोबत बडबडत तिथून निघाला आणि जाताना समरला धमकी देऊन गेला. पण त्या गोंधळात समर शांतपणे उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दडपून ठेवलेला वेदनेचं ओझं जणू हलकं झालं होतं. गणपत आणि अनिता त्याच्याजवळ आले. समरने आपले थरथरणारे हात पुढे केले. गणपतनेही त्याच्याकडे पाहिलं आणि नजरेतूनच एक संदेश दिला, माझी चूक झाली होती, पण आज मी तुझ्यासोबत आहे. क्षणभर दोघांचे डोळे भेटले. मग त्यांनी हळूहळू हात पुढे केला आणि घट्ट हस्तांदोलन केलं. त्या पकडीत एक वेगळाच अर्थ दडलेला होता, विश्वास, नव्याने जन्मलेली मैत्री आणि सत्याच्या विजयाची जाणीव. त्या दृश्याकडे सर्वजण पाहत होते, पण सर्वात जास्त भावनिक झाली होती अनिता. ती समरच्या अगदी जवळच उभी होती. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते होते दिलासा आणि समाधानाचे अश्रू. अनिताने समरच्या खांद्यावर हलकेच हात ठेवला आणि म्हणाली, समर, आज तुला तुझ्या अमिषा आणि पवनसाठी न्याय मिळाला. मला ठाऊक आहे तू किती लढलास, किती सहन केलंस, पण अखेर तुझा संघर्ष फळाला आला. समरने डोळ्यातील पाणी पुसलं आणि अनिताकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर शब्दांपेक्षा मोठं स्मित उमटलं. अनिताने व गणपतकडे वळून त्याला नम्रपणे म्हणाली, गणपतजी, मी मनापासून तुमची आभारी आहे. तुम्ही धाडस केलं नसतं तर आज हा दिवस कधीच पाहायला मिळाला नसता. तुम्ही फक्त समरला नाही तर आम्हा सगळ्यांना न्याय दिलात. गणपत थोडा संकोचला, डोकं खाली झुकवलं. त्याचा आवाज थोडासा दडपला होता. बाईसाहेब, मी जे काही केलं ते माझ्या मनातील पाप धुवण्यासाठी केलं. आधी पैशांच्या मोहाने चूक केली होती, पण आज मी स्वतःलाही माफ केलं आहे, कारण सत्य सांगितलं. अनिताने हळूच पुढे येऊन गणपतच्या हातावर आपला हात ठेवला. तिच्या नजरेत खरी कृतज्ञता होती. तुम्ही आमच्यासाठी नेहमी लक्षात राहाल. तो क्षण तिघांसाठीच नव्हे तर संपूर्ण न्यायालयासाठी वेगळा होता. हे फक्त न्यायाचं यश नव्हतं, तर विश्वास, मैत्री आणि माणुसकीचा विजय होता. न्यायालयात निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी माधवपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गडबड चालू होती. पोलिसांनी विक्रम ठाकूरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. त्याच्या हातांना बेड्या, पायात जड साखळ्या आणि 4 कॉन्स्टेबल त्याच्या भोवती 24 तास पहारा देत होते. सकाळपासूनच संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय झाला होता की दुसऱ्या दिवशी विक्रम ठाकूरला माधवपूरहून थेट लखनौच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. विक्रमचा चेहरा मात्र अजूनही हटवादी आणि गर्विष्ठ होता. तुरुंगाच्या खिडकीतून तो बाहेर पाहत म्हणाला, ही बेड्या जास्त काळ टिकणार नाहीत. माधवपूरला माहीत नाही ठाकूरांचं साम्राज्य काय असतं. दरम्यान त्याचा बाप महेंद्र ठाकूर आपल्या भव्य बंगल्यावर संतापाने पेटून उठला होता. दारूच्या ग्लासाचा फेकून चुराडा करत तो ओरडला, माझ्या घरच्या मुलाला फाशी? हे न्यायालय, हे पोलीस सगळेच माझ्या विरुद्ध आहेत. पण ठाकूर जिवंत आहे तोपर्यंत विक्रमला काही होऊ देणार नाही. त्याने लगेच आपले खासगी गुप्तहेर आणि गँग लीडर्सना बोलावले. बंगल्यासमोरील मोठ्या मैदानावर 100पेक्षा जास्त माणसे जमली. कुणाच्या हातात लांब तलवारी, कुणाकडे गावठी कट्टे, तर कुणी धारदार चाकू, लोखंडी रॉड घेऊन उभे होते. डोक्यावर लाल पट्ट्या, डोळ्यात हिंस चमक आणि तोंडातून फक्त एकच घोषणा, विक्रम भैया जिंदाबाद. महेंद्र ठाकूरने मोठ्या आवाजात प्लान समजावला. आज रात्री बरोबर 12 वाजता आपण माधवपूर जेलवर हल्ला करू. आतल्या पहाऱ्यांना आधी घाबरवायचं, गेट तोडून आत शिरायचं, गोळीबार झाला तरी मागे हटायचं नाही. विक्रमला बाहेर काढायचं आणि थेट गाडीने नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचवायचं. तिथून त्याला परदेशात पळवायचं. कोणत्याही किमतीत त्याला पकडू देणार नाही. जो कोणी आडवा आला त्याला ठार. त्याच्या चेहऱ्यावर विक्राळ भाव होते. जमलेल्या टोळक्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. दारू, नशा आणि महेंद्र ठाकूरच्या पैशाच्या जोरावर ते सर्व तयार झाले. त्या संध्याकाळीच काळ्या गल्ल्यात गुपचूप हालचाल सुरू झाली. मोटरसायकलींवर, जीप्समध्ये आणि काही ट्रकांमध्ये ते शस्त्र घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जमू लागले. दूरवरून तलवारींचा खणखणाट आणि गोळ्यांच्या लोडिंगचा आवाज रात्रीच्या शांततेत भेसूर वाटत होता. रात्रीचे 11 वाजले होते. माधवपूरच्या हवेत एक विचित्र तणाव पसरला होता.
शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. कुठे एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज तर कुठे वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलल्याचा खडखडाट इतकंच ऐकू येत होतं. समरच्या घरावर समोरासमोर बसले होते समर, अनिता आणि गणपत. समरच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसातील संघर्षाचे थकलेपण स्पष्ट दिसत होते, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती, न्यायाच्या विजयाची. त्याने गणपतकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, गणपत भाऊ, तू पुन्हा आलास, मनापासून साक्ष दिलीस, याबद्दल मी तुला आयुष्यभर ऋणी राहीन. तुझ्यामुळेच आज माझ्या बायकोच्या खुन्याला शिक्षा झाली. माझ्या लहानग्या निशाच्या डोळ्यात पुन्हा विश्वास जागा झाला. गणपत, ज्याने आयुष्यभर फक्त स्वतःसाठी विचार केला होता, आज पहिल्यांदाच काही वेगळं अनुभवत होता. त्याने डोळे खाली घालून म्हणाले, समर, खरं सांगायचं तर पहिल्यांदा मी तुझी मदत पैशासाठी केली होती. त्या 50 लाखांनी माझं मन खात होतं, पण यावेळी जे काही बोललो ते माझ्या अंतःकरणातून आलं. मला माहीत आहे माझ्या चुकीमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला, पण यावेळी मी खरी माफी मागतो. समरने त्याचा हात घट्ट पकडला. गणपत भाऊ, आयुष्य माणसाला दुसरी संधी देते, तू ती घेतलीस तेच खूप झालं. गणपतचे डोळे अश्रूंनी चमकले. त्याने हळूच त्या 50 लाखांच्या बॅगेकडे बोट दाखवत म्हटलं, हे पैसे घे, मला त्यांची गरज नाही. मी गुन्हेगारासारखा जगून थकलोय, पण तू हे पैसे योग्य ठिकाणी वापर, तुझ्या लहानग्या निशाच्या शिक्षणासाठी. ती मोठी होऊन डॉक्टर, इंजिनियर काहीही हो, पण तिने डोकं वर करून जगायला हवं. आणि पवन, त्याची प्रेयसी राधिका, तिच्यासाठीही काहीतरी कर. हे पैसे तिच्या भविष्यासाठी ठेव, हे माझं प्रायश्चित्त समज. समर काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यातील अश्रू ओघळले, पण चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा उमटली. अनिताने मग गणपतकडे वळून त्याला नम्रपणे म्हणाली, गणपतजी, मी मनापासून तुमची आभारी आहे. तुम्ही धाडस केलं नसतं तर आज हा दिवस कधीच पाहायला मिळाला नसता. तुम्ही फक्त समरला नाही तर आम्हा सगळ्यांना न्याय दिलात. गणपत थोडा संकोचला, डोकं खाली झुकवलं. त्याचा आवाज थोडासा दडपला होता. बाईसाहेब, मी जे काही केलं ते माझ्या मनातील पाप धुवण्यासाठी केलं. आधी पैशांच्या मोहाने चूक केली होती, पण आज मी स्वतःलाही माफ केलं आहे, कारण सत्य सांगितलं. अनिताने हळूच पुढे येऊन गणपतच्या हातावर आपला हात ठेवला. तिच्या नजरेत खरी कृतज्ञता होती. तुम्ही आमच्यासाठी नेहमी लक्षात राहाल. तो क्षण तिघांसाठीच नव्हे तर संपूर्ण न्यायालयासाठी वेगळा होता. हे फक्त न्यायाचं यश नव्हतं, तर विश्वास, मैत्री आणि माणुसकीचा विजय होता. न्यायालयात निकाल लागल्यावर दुसऱ्याच दिवशी माधवपूर पोलीस स्टेशनमध्ये प्रचंड गडबड चालू होती. पोलिसांनी विक्रम ठाकूरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. त्याच्या हातांना बेड्या, पायात जड साखळ्या आणि 4 कॉन्स्टेबल त्याच्याभोवती 24 तास पहारा देत होते. सकाळपासूनच संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय झाला होता की दुसऱ्या दिवशी विक्रम ठाकूरला माधवपूरहून थेट लखनौच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात येणार आहे. विक्रमचा चेहरा मात्र अजूनही हटवादी आणि गर्विष्ठ होता. तुरुंगाच्या खिडकीतून तो बाहेर पाहत म्हणाला, ही बेड्या जास्त काळ टिकणार नाहीत. माधवपूरला माहीत नाही ठाकूरांचं साम्राज्य काय असतं. दरम्यान त्याचा बाप महेंद्र ठाकूर आपल्या भव्य बंगल्यावर संतापाने पेटून उठला होता. दारूच्या ग्लासाचा फेकून चुराडा करत तो ओरडला, माझ्या घरच्या मुलाला फाशी? हे न्यायालय, हे पोलीस सगळेच माझ्या विरुद्ध आहेत, पण ठाकूर जिवंत आहे तोपर्यंत विक्रमला काही होऊ देणार नाही. त्याने लगेच आपले खासगी गुप्तहेर आणि गँग लीडर्सना बोलावले. बंगल्यासमोरील मोठ्या मैदानावर 100पेक्षा जास्त माणसे जमली. कुणाच्या हातात लांब तलवारी, कुणाकडे गावठी कट्टे, तर कुणी धारदार चाकू, लोखंडी रॉड घेऊन उभे होते. डोक्यावर लाल पट्ट्या, डोळ्यात हिंस चमक आणि तोंडातून फक्त एकच घोषणा, विक्रम भैया जिंदाबाद. महेंद्र ठाकूरने मोठ्या आवाजात प्लान समजावला. आज रात्री बरोबर 12 वाजता आपण माधवपूर जेलवर हल्ला करू. आतल्या पहाऱ्यांना आधी घाबरवायचं, गेट तोडून आत शिरायचं, गोळीबार झाला तरी मागे हटायचं नाही. विक्रमला बाहेर काढायचं आणि थेट गाडीने नेपाळच्या सीमेपर्यंत पोहोचवायचं. तिथून त्याला परदेशात पळवायचं. कोणत्याही किमतीत त्याला पकडू देणार नाही. जो कोणी आडवा आला त्याला ठार. त्याच्या चेहऱ्यावर विक्राळ भाव होते. जमलेल्या टोळक्याच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं. दारू, नशा आणि महेंद्र ठाकूरच्या पैशाच्या जोरावर ते सर्व तयार झाले. त्या संध्याकाळीच काळ्या गल्ल्यात गुपचूप हालचाल सुरू झाली. मोटरसायकलींवर, जीप्समध्ये आणि काही ट्रकांमध्ये ते शस्त्र घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी जमू लागले. दूरवरून तलवारींचा खणखणाट आणि गोळ्यांच्या लोडिंगचा आवाज रात्रीच्या शांततेत भेसूर वाटत होता. रात्रीचे 11 वाजले होते. माधवपूरच्या हवेत एक विचित्र तणाव पसरला होता. शहराच्या रस्त्यांवर शुकशुकाट होता. कुठे एखाद्या कुत्र्याचा भुंकण्याचा आवाज तर कुठे वाऱ्याने झाडांच्या फांद्या हलल्याचा खडखडाट इतकंच ऐकू येत होतं.
समरच्या घरावर समोरासमोर बसले होते समर, अनिता आणि गणपत. समरच्या चेहऱ्यावर गेल्या काही दिवसातील संघर्षाचे थकलेपण स्पष्ट दिसत होते, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती, न्यायाच्या विजयाची. त्याने गणपतकडे पाहत हळू आवाजात म्हटलं, गणपत भाऊ, तू पुन्हा आलास, मनापासून साक्ष दिलीस, याबद्दल मी तुला आयुष्यभर ऋणी राहीन. तुझ्यामुळेच आज माझ्या बायकोच्या खुन्याला शिक्षा झाली. माझ्या लहानग्या निशाच्या डोळ्यात पुन्हा विश्वास जागा झाला. गणपत, ज्याने आयुष्यभर फक्त स्वतःसाठी विचार केला होता, आज पहिल्यांदाच काही वेगळं अनुभवत होता. त्याने डोळे खाली घालून म्हणाले, समर, खरं सांगायचं तर पहिल्यांदा मी तुझी मदत पैशासाठी केली होती. त्या 50 लाखांनी माझं मन खात होतं, पण यावेळी जे काही बोललो ते माझ्या अंतःकरणातून आलं. मला माहीत आहे माझ्या चुकीमुळे तुला खूप त्रास सहन करावा लागला, पण यावेळी मी खरी माफी मागतो. समरने त्याचा हात घट्ट पकडला. गणपत भाऊ, आयुष्य माणसांना दुसरी संधी देते, तू ती घेतलीस तेच खूप झालं. गणपतचे डोळे अश्रूंनी चमकले. त्याने हळूच त्या 50 लाखांच्या बॅगेकडे बोट दाखवत म्हटलं, हे पैसे मला त्यांची गरज नाही. मी गुन्हेगारासारखा जगून थकलोय. पण तू हे पैसे योग्य ठिकाणी वापर. तुझ्या लहानग्या निशाच्या शिक्षणासाठी. ती मोठी होऊन डॉक्टर, इंजिनियर काहीही हो, पण तिने डोकं वर करून जगायला हवं. आणि पवन, त्याची प्रेयसी राधिका, तिच्यासाठीही काहीतरी कर. हे पैसे तिच्या भविष्यासाठी ठेव. हे माझं प्रायश्चित्त समज. समर काही क्षण शांत राहिला. त्याच्या डोळ्यातले अश्रू ओघळले, पण चेहऱ्यावर एक हलकी स्मित रेषा उमटली. त्यानं बॅग आपल्या जवळ ओढली आणि गणपतला म्हणाला, गणपत भाऊ, तुझ्या या बदल्याचं महत्त्व पैशांपेक्षा खूप मोठे आहे. आजपासून तू माझा फक्त साक्षीदार नाही, तर माझा खरा सोबती आहेस. तुला जे काही हवं असेल कधीही सांग. निशा तुला कायम लक्षात ठेवेल. तेवढ्यात गणपतनं समरच्या खांद्यावर हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाला, आणखी एक गोष्ट सांगू का? आता तू अनिताबरोबर आयुष्याची नवी सुरुवात कर. निशाना आईची गरज आहे आणि मला वाटतं अनिता तिच्यासाठी योग्य आहे. तुलाही जगण्याची दुसरी संधी मिळायला हवी. हे ऐकताच अनिताचा चेहरा गुलाबी झाला. ती नजर खाली घालून बसली. तिच्या मनात आनंदाची हलकीशी लहर उमटली होती, पण त्याचबरोबर संकोचही होता. समरच्या चेहऱ्यावर मात्र वेगळाच संघर्ष दिसत होता. एका बाजूला अमिषाच्या आठवणी, तर दुसऱ्या बाजूला अनितेचं निस्वार्थ प्रेम आणि निशाच्या गरजा. काही क्षण सगळे शांत झाले. दूरवरून घड्याळाच्या काट्याचा आवाज ऐकू येत होता. हवा थोडी गडद होत गेली आणि गच्चीवरची शांतता अधिक गहिरी वाटू लागली. समरने अखेर हळूवार आवाजात उत्तर दिलं, गणपत, तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण काही जखमा भरायला वेळ लागतो. कदाचित तो वेळ लवकरच येईल. पण आत्ता फक्त एवढंच म्हणू शकतो की अनिता माझ्यासाठी आणि निशासाठी खूप महत्त्वाची आहे. अनिता डोळ्यात अश्रू घेऊन मंद हसली. गणपतनं लांबवर पाहत निशाचं गोड हसू डोळ्यांसमोर उभं केलं. त्याच्या मनावरचं ओझं हलकं झालं होतं. बाहेरच्या अंधाऱ्या आकाशात वीज चमकून गेली आणि दूरवर वादळ दाटून येत असल्याचा आवाज ऐकू आला. तिघांनाही कल्पना नव्हती की काही तासांतच त्या वादळात आणखी भीषण संकट दडलेलं आहे. महेंद्र ठाकूरचा हल्ला. गणपतशी मन मोकळ्या गप्पा मारत बसलेला समर अचानक दारावर झालेला जोरदार ठोक्यानं दचकला. दरवाजा उघडताच श्वास घोटत पळत आलेला एक खबरी आत शिरला. त्याच्या अंगावर घामाचा पाझर होता आणि आवाजात भीती थरथरत होती. साहेब, महत्त्वाची बातमी आहे. रात्री 12 वाजता माधवपूर पोलीस स्टेशनवर महेंद्र ठाकूर हल्ला करणार आहे. 100हून जास्त माणसं जमा झाली आहेत. बंदुका, तलवारी, स्फोटके सगळं तयार आहे. उद्देश एकच, विक्रम ठाकूरला जेलमधून सोडवायचा. खबर ऐकून खोलीत एक क्षण शांतता पसरली. समरच्या चेहऱ्यावरचं स्मित नाहीसं झालं. त्याच्या कपाळावरची शीर तडतडू लागली. अनिताही प्रचंड घाबरली. तिला काय बोलावे हेच सुचेना. मला वाटलेच होते महेंद्र ठाकूर असे काही करेल, पण एवढ्या लवकर करेल असे वाटले नव्हते. एवढ्या तातडीत कुठूनही अतिरिक्त मदत मागवणं शक्य नाही. जे आहे त्यावरच लढावं लागेल. क्षणाचाही विलंब न करता समर उठला. समरनं लखनौ पोलीस हेड ऑफिसला कॉल करून जादाची कुमक मागवली. त्यांनी 3-4 तासात पोलीस फोर्स तिकडे पोहोचेल असे सांगितले. आता समर आणि त्याच्या अधिकाऱ्यांना 4-5 तास महेंद्र ठाकूरचा हल्ला एकट्याने रोखायचा होता. त्यानं तातडीनं फोनवरून ड्युटीवर असलेल्या सर्व ऑफिसरांना बोलावणं धाडलं. पोलीस स्टेशनचा गजर वाजवला गेला. रात्रीचे 11:45 झाले होते आणि अंधारातल्या रस्त्यांवर गाड्यांचे सायरन घुमू लागले. तत्पूर्वी समरनं घरात फोन लावून निशाला अनिताच्या ताब्यात दिलं. त्याचा आवाज प्रेमळ पण ठाम होता. निशा, तू आता अनिताकडेच राहा. बाहेर खूप धोका आहे. बाबा वचन देतो, काहीही झालं तरी तुला सुरक्षित ठेवेन. लहानशी निशा अजून काही समजून घ्यायच्या वयाची नव्हती, पण तिच्या डोळ्यात भीती होती.
समरनं तिला मिठी मारली, तिच्या केसांवरून हात फिरवला आणि हळूच बाहेर पडला. गणपत सगळं शांतपणे ऐकत होता. समरनं त्याला थांबवायचा प्रयत्न केला. गणपत भाऊ, तू इथेच राहा. तुझी जबाबदारी संपली, साक्ष दिलीस इतकं खूप झालं. उगाच जीव धोक्यात घालू नको. पण गणपतच्या चेहऱ्यावर हट्ट स्पष्ट दिसत होता. त्यानं समरकडे सरळ नजरेनं पाहत ठाम आवाजात म्हटलं, समर, आयुष्यभर मी फक्त स्वतःसाठी जगलो, पण आता नशिबानं मला खरी संधी दिली आहे. मी पळून जाणार नाही. आज माझं प्राण गेलं तरी चालेल, पण मी तुझी साथ सोडणार नाही. लक्षात ठेव, गणपत एकदा कोणाचा होतो ना, तर मग शेवटच्या वासापर्यंत त्याचाच राहतो. समर काही क्षण स्तब्ध झाला. त्याच्या डोळ्यात आदर उमटला. त्याने गणपतच्या खांद्यावर हात ठेवला आणि फक्त एवढं म्हणाला, ठीक आहे, मग आज आपण दोघे एकत्र लढू. मागून हळूच अनिता आली. तिच्या डोळ्यात भीती नव्हती, पण काळजी होती. तिने समरच्या खांद्यावर हात ठेवला. समर तिच्याकडे वळून पाहिला तेव्हा तिने डोळ्यात नजर रोवून हळू आवाजात म्हटलं, समर, मला माहितीये आजची रात्र खूप अवघड आहे. महेंद्र ठाकूर 100 काय 1000 गुंड घेऊन आला तरी मला विश्वास आहे तू एकटाच त्यांना भारी आहेस. तू रावडी आहेस. तुला कोणी हरवू शकत नाही. तू जिंकणारच. समरच्या चेहऱ्यावर कठोरपणा होता, पण तिचे शब्द ऐकून त्याच्या ओठांवर हलकी स्मितरेषा उमटली. अनिताचा आत्मविश्वास त्याच्या मनात आग पेटवत होता. अनिता पुढे बोलली, आवाज थोडा थरथरत पण निर्धाराने भरलेला, तू काळजी करू नकोस. माझे प्राण गेले तरी मी निशाला काही होऊ देणार नाही. मी तिच्यासाठी ढाल होईन. आईसारखी तिचं रक्षण करेन. ह्या लेकराच्या डोळ्यात अश्रू येऊ देणार नाही, हे मी तुला वचन देते समर. समरचा हात हळूच तिच्या हातावर गेला. तो तिच्या डोळ्यात पाहत होता, जिथे निर्भयतेसोबत प्रेम आणि ममत्वाची ताकद होती. अनिता पुढे म्हणाली, तू जा, महेंद्र ठाकूरचा नाश कर. विक्रम ठाकूरला शिक्षा भोगायला लाव. आज तुझ्या लढाईने माधवपूर मुक्त होणार आहे. मला खात्री आहे की तू परतशील. मी इथे तुझी वाट पाहीन. ज्या क्षणी तू परत येशील तो क्षण माझ्या आयुष्याचा सर्वात मोठा क्षण असेल. हे ऐकून समरच्या डोळ्यात एक वेगळीच चमक आली. जणू त्याच्या आतून एक ज्वाला उठली. त्याने अनिताचा हात घट्ट पकडला आणि हळू आवाजात फक्त एवढंच म्हणाला, मी परत येईन, वचन देतो. माधवपूर पोलीस स्टेशन, जिथे विक्रम ठाकूर कैद होता, तिथे गोंधळ सुरू झाला. प्रत्येक पोलिसाला आपापलं शस्त्र दिलं जात होतं. रायफल्स लोड केल्या गेल्या. गेट्सवर वाळूचे पोते आणि लोखंडी बॅरिकेड्स लावले गेले. समर स्वतः बंदोबस्ताची पाहणी करत होता. त्याचा आवाज कडक पण आत्मविश्वासाने भरलेला. लक्षात ठेवा, आज रात्री आपण फक्त एका कैद्याला वाचवण्यासाठी लढत नाही, तर कायद्याच्या प्रतिष्ठेसाठी उभे आहोत. जो कोणी आत येईल त्याला पोलिसांच्या गोळ्या सामोऱ्या जातील. कोणीही मागे हटणार नाही. एका बाजूला मोठे गेट बंद करण्यात आलं, तर दुसऱ्या बाजूला रायफलधारी जवान छपरांवर बसवले गेले. स्टेशनच्या चौकात लाकडी शिड्या, धातूचे खांब, दगड वगैरे टाकून अडथळे तयार केले गेले. घड्याळाच्या काट्यांनी हळूहळू 12 वाजण्याची वेळ दाखवायला सुरुवात केली. स्टेशनच्या बाहेर लांबवरून गोंगाट, ढोलांचा आवाज, गाड्यांच्या हेडलाईट्सची चमक दिसू लागली. महेंद्र ठाकूरच्या 100 माणसांची फौज वेगाने पुढे सरकत होती. आता कायद्याची सेना आणि गुन्हेगारी टोळी यांच्यात रक्तपात होणं अटाळ होतं. माधवपूरच्या आकाशात 12चे ठोके लागताच जणू विजेचा कडकडाटच दुमदुमला. शहर गाढ झोपेत होते, पण पोलीस स्टेशनकडे येणाऱ्या 10 गाड्यांचा गडगडाट रात्र फाडून टाकत होता. त्या गाड्यांच्या हेडलाईट्स अंधार कापत समोर येत होत्या आणि जणू मृत्यूचे ज्वालामुखीच जवळ येत आहेत असं भासत होतं. जय महेंद्र ठाकूर अशी आरोळी दुमदुमली आणि क्षणात गुंडांच्या झुंडी स्टेशनच्या गेटवर आदळल्या. पहिल्याच क्षणी बॉम्बचा भयानक आवाज झाला. धडामकन. गेटचे लोखंडी तुकडे हवेत उडून 4 दिशांना पसरणाऱ्या ठेणग्यांसारखे चमकले. धुराचे काळेकुट्ट ढग उभे राहिले आणि हवेत लोखंडाचा वास पसरला. आत फक्त 15 पोलीस. डोळ्यात थोडीशी घबराट होती, पण ती जिद्दीने झाकली गेली होती. समरने बंदुकीच्या नळीवर बोट ठेवून गर्जना केली, लक्षात ठेवा, आपण कमी आहोत, पण आपण कायद्याचे रक्षक आहोत. मागे हटायचं नाही. विक्रम ठाकूर बाहेर पडला तर न्याय सगळं संपेल. पहिल्याच हल्ल्यात 2 पोलीस जखमी झाले, पण बाकीचे अधिक जोमाने लढू लागले. रायफल्सच्या गोळ्यांचा आवाज, तलवारीची खणखण, कुणी कुणावर चाकूने झडप घालत होते, तर कुणी बंदुकीच्या बटाने डोकं फोडत होते. कुणीचा किंचाळण्याचा आवाज हवेत घुमत होता, कुणी जखमी होऊन जमिनीवर लोळत होता. इतक्यात दारं फोडून गुंडांनी धाव घेतली. रायफल्सचे गोळे सुटले. ट्रटाटॅन टॅन टँग असा मशीनगनचा आवाज स्टेशनभर घुमला. भिंतींवर गोळ्यांचे ठसे उमटले, काचांचे तुकडे उडाले. एका पोलिसाने धावत येऊन एका गुंडाच्या छातीवर रायफल रोवली, पण त्याचवेळी दुसऱ्याने चाकू पोटात खुसपला. त्याच्या किंचाळीने वातावरण चिरलं. दुसरा गुंड तलवार फिरवत दारातून आत शिरला, पण समरने आपल्या रायफलच्या बटाने त्याला जोरात डोक्यावर फटकारलं. तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. अंगणात चहूबाजूंनी ओरड, किंचाळ्या, गोळ्यांचे आवाज, तलवारींची खणखण यांचा गोंधळ माजला होता.
पोलिसांची संख्या कमी होती, पण त्यांची जिद्द अफाट होती. एखाद्या सिंहाने आपल्या गुहेचं रक्षण करावं तसं ते उभे होते. एका पोलिसाने हातगोळा वरून गेटकडे फेकला. धाड असा आवाज झाला आणि 2 गुंड हवेत उडाले. धुरामध्ये त्यांच्या ओरडण्याचे आवाज दडपले गेले. समर रणांगणाच्या मध्यभागी उभा होता. एका हाताने रायफल झाडत होता तर दुसऱ्या हाताने तलवारीचे फटके परतवत होता. त्याचा शर्ट पूर्ण रक्ताने लाल झाला होता, काही स्वतःच्या जखमांमुळे, काही समोरच्या शत्रूच्या. त्याच्या चेहऱ्यावर मात्र भीती नव्हती, फक्त एकच जिद्द होती: विक्रम ठाकूर आज या भिंतीबाहेर जाणार नाही. अंगण रक्ताच्या धारांनी ओलं झालं होतं. फरशीवर पडलेले मृतदेह लडखडणाऱ्या पोलिसांच्या पायात अडखळत होते. प्रत्येक गोळी सुटताना कानठळ्या बजवणारा आवाज होत होता. प्रत्येक किंचाळी, प्रत्येक पडलेला माणूस जणू स्टेशनला युद्धभूमीचं रूप देत होतं. तासभर अशी तुफान झुंज सुरू होती. 15 पोलिसांनी 10 माणसांना पूर्णपणे चिरडलं. उरलेले काही पळून गेले, काही जखमी अवस्थेत तडफडत पडले. धुराने संपूर्ण परिसर झाकून गेला होता. भिंतींवर काळे डाग उमटले होते आणि स्टेशनचं अंगण एक रक्तांजित रणांगण झालं होतं. पण समरला दूरवरून अजून एक भीषण दृश्य दिसलं. फक्त 10 नव्हे तर आता गाड्यांचा मोठा ताफा स्टेशनकडे वेगाने येत होता. प्रकाशाच्या झोतामध्ये 100हून अधिक माणसं पुढे सरकत होती. त्यांच्या मध्यभागी चालत होता तोच महेंद्र ठाकूर. त्याच्या चेहऱ्यावर तिरस्कार ओसंडून वाहत होता. डोळ्यात सुदाची ज्योत पेटली होती आणि हातात चमकत होती काळी बंदूक. मध्यरात्र उलटून गेली होती. धुराने व्यापलेल्या माधोपूर पोलीस स्टेशनच्या अंगणात मृतदेहांच्या राशी पडल्या होत्या. भिंतींवर गोळ्यांचे ठसे होते. लोखंडाच्या गजांवर रक्ताची शिंपड होती आणि गंध दडपून टाकणारा बारूद व रक्ताचा दर्प हवेत भरून राहिला होता. तेव्हाच महेंद्र ठाकूरच्या शेकडो माणसांचा काफा स्टेशनच्या दरवाजात शिरला. जय महेंद्र ठाकूर अशा गर्जना पुन्हा एकदा दुमदुमल्या. थकलेले, जखमी व उरलेले थोडेफार पोलीस त्यांना थोपू शकले नाहीत. क्षणभरात तलवारी, बंदुका आणि लोखंडी रॉडच्या फटक्यांनी ते सगळे जमीनदोस्त झाले. स्टेशनवर जणू मृत्यूने आपले राज्य बसवले होते. समर अजून उभा होता. चेहऱ्यावर रक्ताचे थेंब होते. कपड्यांचा प्रत्येक तुकडा फाटला होता. हाताला 2 खोल जखमा असूनही तो रायफल घट्ट धरून शेवटपर्यंत झुंज देत होता. त्याच्या डोळ्यात फक्त एकच तेज होतं: मी शेवटपर्यंत लढेन. पण आता शत्रूची संख्या एवढी प्रचंड होती की त्याचं शौर्यही हरवायला लागले. 10-12 गुंड एकदम त्याच्यावर तुटून पडले. कुणी बंदुकीच्या नळीने पोटात मारलं, कुणी लोखंडी साखळीने हात पिळून काढला. त्याने अजून 2 माणसांना ठार पाडलं, पण मग कुणीतरी मागून गळ्यात साखळदंड टाकून घट्ट ओढलं. समरचा श्वास अडखळला, डोळे लाल झाले. एकाने लोखंडी रॉडने पाय फोडला. क्षणभरात त्याचे हात-पाय जखडले गेले. साखळदंड त्याच्या अंगावर घट्ट बसवले गेले. त्याचवेळी दुसऱ्या कोपऱ्यात गणपतलाही पकडण्यात आलं. 5-6 गुंडांनी त्याला जमिनीवर दाबून दोन्ही हात मागे खेचून घट्ट बांधून टाकले. त्याची धडपड व्यर्थ ठरली. काही क्षणात दोघेही ओढत ओढत महेंद्र ठाकूर समोर आणले गेले. महेंद्र ठाकूर उभा होता. काळ्या कोटात, गळ्यात सोन्याच्या साखळ्या, हातात चमकती बंदूक, चेहऱ्यावर रक्ताने ओथंबलेला तिरस्कार आणि डोळ्यात आग धगधगत होती. त्याने समरकडे बघितलं आणि ओठांवर तुच्छतेची हसू झळकली. IPS अधिकारी समर प्रताप सिंग, आज तूही माझ्या पायाशी आहेस. हिम्मत होती ना ठाकूरांच्या विरोधात उभं राहायची. हा बघ तुझा शेवट कसा होणार आहे. इतक्यात त्याने आपल्या माणसांना आदेश दिला, विक्रमला लॉकअपमधून बाहेर काढा. लॉकअपचं जड दार चरचर करत उघडलं. आतून विक्रम ठाकूर बाहेर आला. हातात बेड्या होत्या, पण चेहऱ्यावर अहंकाराचा विजयी भाव होता. सगळ्या गुंडांच्या घोषणा त्याला अभिवादन करत होत्या. महेंद्र ठाकूर विक्रमकडे बघून म्हणाला, विक्रम बघ, तुझ्या टैदेत ठेवणाऱ्या या कुत्र्यांना आज तुझ्या पायाशी आणलं आहे. सांग काय करायचं. विक्रम काही क्षण समरकडे टक लावून पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेडी स्मितरेषा उमटली. नाही बाबा, याला इथे मारण्यात मजा नाही. ह्याला आपण तिथे नेऊया जिकडे याने आपलं सर्वात प्रिय गमावलं. जिथे याच्या डोळ्यासमोर मी अमिषा आणि पवनचा जीव घेतला, त्याच ठिकाणी हजारोंच्या गर्दीसमोर ह्याला ठार मारू. तेव्हाच खरा सूड पूर्ण होईल. महेंद्र ठाकूरच्या चेहऱ्यावरची क्रूर स्मित वाढली. त्याने लगेच आदेश दिला, दोघांना गाड्यांना बांधा आणि बाजाराकडे निघा. क्षणभरात समर आणि गणपतला दोन्ही बाजूंनी ओढत नेण्यात आलं. जड लोखंडी साखळदंड त्यांच्या अंगावर घट्ट बसवले गेले. त्यांना जणू जनावरांप्रमाणे दोरीला बांधून जीपच्या मागे फेकून देण्यात आलं. गाड्यांचा ताफा जोरात पुढे निघाला. रात्रभरच्या अंधारातून त्या गाड्या माधोपूरचे बाजाराकडे वेगाने धावत होत्या. रस्त्यावर कुठे कुठे दिव्यांचा प्रकाश दिसत होता, तर कुठे पूर्ण काळोख होता. पण त्या काळोखात गाड्यांच्या हेडलाईट्स जणू 2 कैद्यांच्या मृत्यूदंडाचा रस्ता उजळत होत्या. बाजाराचा चौक पुढे येत होता.
तोच चौक जिथे कधी काळी अमिषा आणि पवनचा निर्दयी अंत करण्यात आला होता. आता तिथेच समर आणि गणपतला लोकांसमोर ठार मारण्याची तयारी सुरू होणार होती. माधवपूरच्या बाजारात रात्रीचं दृश्य वेगळंच होतं. साधारणपणे रात्री 11 नंतर रिकामं होणारं ते चौक भरलं मैदान आज मात्र उजळून निघालं होतं. चौकाच्या चारही कोपऱ्यांवर लोखंडी खांबांवर मोठमोठे दिवे टांगले गेले होते. ते दिवे पिवळसर प्रकाशाने चमकत होते आणि त्या प्रकाशात गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर भय व कुतूहलाची सावली उमटली होती. चौकाच्या मधोमध एक मोठा ओंडका ठेवण्यात आला होता. त्याच्या एका टोकाला गणपतला आणि दुसऱ्या टोकाला समरला जखडून बसवण्यात आलं. त्यांचे हात मागे घट्ट बांधले गेले होते, पाय साखळ दंडाने जखडले गेले होते. गणपत अजूनही काहीसा धडपडत होता, पण समर पूर्ण थकला होता. त्याच्या चेहऱ्यावर रक्ताळलेल्या जखमा होत्या, डोळ्यातून अधूनमधून शुद्ध हरवत होती. तो बेशुद्धीच्या दारावर उभा होता. आजूबाजूला हळूहळू गर्दी जमू लागली. गावातल्या प्रत्येक गल्लीबोळातून लोक उत्सुकतेने धावत येत होते. काहींच्या डोळ्यात दहशत होती, हे ठाकूर आता काय करणार, तर काहींच्या चेहऱ्यावर विकृत आनंद चमकत होता. कोणी चोरट्या आवाजात म्हणत होते, हा तोच पोलीस आहे ज्याने ठाकूरांची पंगा घेतला. तर काहींना आशा होती, कदाचित हा अजून सुटेल, देव काहीतरी करील. दरम्यान महेंद्र ठाकूर आपला खास सिंहासनासारखा खुर्ची चौकात बसून तिथे विराजमान झाला. त्याच्या भोवती 10-15 अंगरक्षक बंदुका सज्ज करून उभे होते. विक्रम ठाकूर त्याच्या उजव्या बाजूला चेहऱ्यावर अभिमान आणि तुच्छतेचं मिश्र हसू घेऊन उभा होता. त्यांच्या मागे उभ्या शेकडो गुंडांची जल्लोष करणारी गर्दी सतत आरोळ्या देत होती. जय महेंद्र ठाकूर, जय विक्रम भैया. जणू सगळा बाजार एखाद्या नरकाच्या रंगमंचात बदलला होता. समरचं डोकं खाली झुकलं होतं. त्याच्या ओठातून हळूहळू रक्त वाहत होतं. तो शुद्ध हरवत होता. गणपत कधी त्याच्याकडे पाहायचा, कधी ठाकूरांच्या दिशेने किंचाळायचा. काय पाप आहे रे हे, गावासमोर हत्येचा तमाशा लावताय. पण त्याच्या आवाजावर कुणाचं लक्ष नव्हतं. महेंद्र ठाकूरने मोठ्या आवाजात गावकऱ्यांना उद्देशून जाहीर केलं, ऐका माधवपूरकरांनो, हा आहे तुमचा पोलीस समर प्रताप सिंग, जो स्वतःला रावडी समर समजतो. याने ठाकूर घराण्याला आव्हान दिलं. याने आमच्या घरच्या मुलाला विक्रमला कैदेत ठेवलं. याने आमचं नाव बदनाम केलं. पण आज तुम्हा सगळ्यांसमोर ठाकूरांचं सामर्थ्य दाखवणार आहोत. ज्याने आमच्याशी वैर केलं त्याचा शेवट असा होतो. गावकऱ्यांच्या गर्दीत दडपलेलं कुजबूज सुरू झालं. कुणाला भीती वाटत होती, कुणाला थरार, काहींच्या डोळ्यात मात्र दडपलेले अश्रू होते. हे समर साहेब आपल्यासाठी लढला आणि आता याचं बलिदान गावाच्या डोळ्यांसमोर होणार आहे. विक्रम ठाकूर समरकडे जाऊन वाकला. त्याने समरच्या हनवटीला बोट ठेवून जबरदस्तीने वर उचललं. समरचे ल्यालसर डोळे त्याच्याकडे पाहू लागले. विक्रमच्या चेहऱ्यावर विजयाचं विकृत हास्य झळकलं. कसं वाटतंय रे समर? काल तू मला कैदेत ठेवलं होतंस, आज मी तुला मृत्यूसाठी कैद केलंय. पण तुला इथे मारण्यात काही अर्थ नाही. तुझ्या बायकोला, तुझ्या साथीदाराला ज्या चौकात ठार केलं त्याच जागी आज तुला संपवणार. इतिहास साक्ष राहील, ठाकूरांचा शत्रू जिवंत राहत नाही. ते ऐकून गर्दीत एक हलकासा थरकार पसरला. चौक आता एका रक्तपाताच्या दृश्यासाठी तयार होत होता. चौकात दहशतीचं सावट होतं. दिव्यांच्या प्रकाशात महेंद्र ठाकूर आपल्या सिंहासनासारख्या खुर्चीवर बसून विकृत हसत होता. विक्रम त्याच्या बाजूला अभिमानाने उभा होता. समर थकलेल्या, रक्ताळलेल्या अवस्थेत जखडून बसलेला होता. संपूर्ण चौकात ठाकूरांच्या गुंडांचा जल्लोष चालू होता. पण त्या गोंगाटाच्या मधोमर अचानक एक आवाज दणानून उठला. तो होता गणपतचा. त्याचे हात घट्ट बांधलेले होते. अंगावर माराचा तडाखा बसलेला होता. पण त्याच्या आवाजात असा जोर, असा निर्धार होता की चौकभर पसरलेल्या सर्व लोकांचे कान तत्क्षणी त्या दिशेने वळले. गणपत घशातल्या ताकदीने ओरडला, ऐका रे माधवपूरकरांनो, किती दिवस ह्या ठाकूरांच्या भीतीखाली तुम्ही जगणार? किती दिवस त्यांच्या लाथा थापडीत तुमची मान झुकवणार? हा महेंद्र ठाकूर, हा विक्रम ठाकूर तुमचा राजा नाहीत. हे तुम्हाला गुलाम करणारं, तुमचं रक्त पिणारं राक्षस आहेत. महेंद्र ठाकूर खुर्चीतून दचकून उठला आणि विक्रमने रागाने, तोंड बंद करा रे, अशी आरोळी दिली. पण गणपत थांबला नाही. उलट त्याचा आवाज अजून उंच झाला. हे काय बघताय रे तुम्ही सगळे? तुमच्या डोळ्यांसमोर हे 2 ठाकूर तुमच्या गावाला नरक बनवतायत आणि तुम्ही शांत उभे आहात. काल ह्यांनी पवनला ठार मारलं, अमिषाला ठार मारलं. अजून इति निरपराधांचा बळी घेणार आहेत हे लोक. त्याच्या शब्दांनी गर्दीत कुजबूज वाढली. काहींचे डोळे खाली गेले, काहींनी दडपून मान हलवली. गणपतने पुढे बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज आता भावनांनी थरथरत होता, पण तो थांबला नाही. हा समर. त्याने जवळ बेशुद्ध पडलेल्या समरकडे मान वळवली. हा माणूस तुमच्यासाठी लढला रे. माधवपूरच्या पोलीस खात्यातला एक अधिकारी असूनही हा तुमच्या घरी तुमच्या जीवाला जपायला धावून आला.
ठाकूरांच्या बंदुकीसमोर उभा ठाकला. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता याने तुमचं रक्षण केलं आणि तुम्ही मात्र भीतीने गप्प राहणार. हा न्याय आहे का? गावकऱ्यांच्या मनात काहीतरी हलायला लागलं. महिलांच्या डोळ्यांतून हळूच पाणी येऊ लागलं. काही तरुण एकमेकांकडे बघू लागले. गणपत आता पूर्ण आवेशात आला होता. गावकऱ्यांनो, तुम्ही लक्षात ठेवा, ठाकूरांचं राज्य तुमच्या भीतीवर चालते, पण भीती संपली की त्यांचा दरारा पण संपेल. आज जर तुम्ही गप्प राहिलात तर उद्या तुमच्या घरातला कुणीतरी ठार होईल. तुमच्या बहिणींना, तुमच्या लेकरांना या गुंडांची बळी बनावं लागेल. पण जर आज उठून उभे राहिलात तर उद्या माधवपूर पुन्हा मुक्त होईल. ठाकूरांचं अत्याचाराचं राज्य संपेल. त्याच्या आवाजाने गावातला हवेचा रंगच बदलला. जे गावकरी आधी भीतीने एकमेकांच्या मागे लपले होते ते हळूहळू पुढे सरकायला लागले. कुणी काठी घट्ट पकडली, कुणी दगड उचलला, कुणी एकमेकांना कुजबुजत म्हणाले, गणपत बरोबर बोलतोय, खरंच आपण उभं राहायला हवं. गणपतचा स्वर आता भावनिक झाला. मी कोण आहे रे? मी पण कधीतरी या ठाकूराच्या दहशतीला घाबरून मुंबईला पळालो होतो. माझं मन नेहमी खंत खात होतं की मी भ्याड निघालो. पण आज नाही. आज माझ्या जीवाची मला पर्वा नाही. जर मी पडलो तरी माझ्या रक्तातून तुमच्या मुलांना धैर्य मिळेल. पण तुम्ही मात्र आता शांत बसू नका. जागे व्हा. ह्या गुंडांना थारा दाखवा. कारण हे तुमचं गाव आहे, तुमचं घर आहे आणि हे ठाकूर केवळ तुमचे शत्रू आहेत. गणपतचा आवाज अजून जोरात झाला. त्याचे डोळे लाल झाले होते. श्वास जोराने चालला होता, पण आवाजात असा निर्धार होता की तो प्रत्येक गावकऱ्याच्या अंतःकरणाला भिडत होता. आज समरचं बलिदान वाया जाऊ देऊ नका. आज तुम्ही एकत्र आलात तर हे 10-15 ठाकूराचे गुंड तुमच्यासमोर टिकणार नाहीत. लक्षात ठेवा, आपण एकत्र आलो तर आपण 1000 आहोत, ते फक्त 100 आहेत. तुमच्या हातातल्या दगडांमध्येही ताकद आहे. फक्त विश्वास जागा करा. गावकरी आता उत्तेजित झाले. गर्दीतून हळूहळू घोषणा उमटायला लागल्या. त्यांच्या डोळ्यात भीतीसोबत एक चमकती ठिणगी पेटली. काहींनी आपले मूठ घट्ट आवळले. काहींच्या श्वासात जड उसासा ऐकू आला. समर सिंग जिंदाबाद. ठाकूरांचा अंत व्हायलाच हवा. गावकऱ्यांच्या रक्तावर राज्य नाही चालणार. गणपतने शेवटचा आक्रोश केला. आवाज पूर्ण भरून आला. आज आपण ठरवूया, माधवपूर ठाकूरांचं नाही तर माधवपूरकरांचं आहे. उभे रहा रे, उभे रहा. न्यायासाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या गावासाठी उभे रहा. गावभर तो आवेश पसरला. बायका रडत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात धैर्य दिसायला लागलं. पुरुष एकमेकांना हाक मारत होते. तरुण मंडळी दगडफेक करायला पुढे यायला लागली. महेंद्र ठाकूरच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. विक्रमने संतापाने ओरडून आपल्या माणसांना तयार राहायला सांगितलं. पण आता हवेतला रंग बदलला होता. गावकऱ्यांमध्ये भीती नव्हती, तिथे फक्त संताप आणि प्रतिकार होता. गणपतच्या उद्बोधक आवाजानंतर गावातल्या तरुण मंडळी, ज्या क्षणभर दडपलेली होती, अचानक उठली. त्यांच्या हातात दगड, लाकडी काठी आणि जे काही मिळाले ते घेऊन ते चौकाच्या मध्यभागी भरलेल्या गुंडांकडे धावले. दहशतीने भरलेल्या चौकात अचानक उधाण आले. महेंद्र ठाकूरच्या गुंडांनी तलवारी, काठी आणि दगड घेऊन सुरक्षेची गरज मानली होती. पण तरुणांचा सामूहिक धडाक्याने ते थोड्याच वेळात ढासळू लागले. हवेतील काटा, जोरदार दगडांचा ठोका आणि गुंडांच्या ओरडण्याचा गोंगाट सगळंच जणू एका भयंकर रणभूमीत परिवर्तित झाले होते. त्यानंतर एकीकडे कोणीतरी धावून आला आणि समर व गणपत यांचे दोन्ही हात मोकळे केले. त्यांना बांधलेल्या साखळ्या तोडल्या गेल्या. समरच्या डोळ्यात आग होती. रक्तरंजित चेहरा, जखमा, थकवा सगळा त्याच्या मनातील स्फुरणाला थांबवू शकत नव्हता. गावकऱ्यांनी दिलेली साथ बघून समरच्या मनातील धैर्य झपाट्याने पेटले. त्याने जोरात घशातून ओरडून स्वतःला मुक्त केलं आणि त्वेषेने महेंद्र आणि विक्रम ठाकूरकडे धावत गेलो. त्याच्या प्रत्येक पावलात रक्ताची वेगवान ऊर्जा आणि अपार संताप व्यक्त होत होता. विक्रम ठाकूरला ज्या कृत्यांची तो किंचाळलेला होता त्याची आठवण येताच समरच्या हृदयात सुडांगणीच्या ज्वाला उठली. त्याने तलवार हातात घेतली आणि बेदम मारहाण सुरू केली. विक्रम आणि महेंद्र दोघांवरही एकाच वेळेस धडाका झाला. एक झपाटलेला हात, एक जबरदस्त ठोका, तलवारीचा वार आणि दोघांचे संतापलेले चेहरे. त्याचवेळी गावकरी जणू एक तुफान झुंडीप्रमाणे गुंडांच्या भोवती फिरत होते. प्रत्येकाने ज्या जणावर पकड मिळवली त्यांना स्थिर करून दंड दिला. चारही बाजूने हाणामारी सुरू होती. जखमांचा, रक्ताचा, धडकाधडक्यांचा गोंधळ असे काहीही थांबत नव्हतं. समरच्या हातातील तलवार जणू भीती आणि क्रोधाची मिश्रण बनलेली होती. त्याने विक्रम ठाकूरवर सतत तडाखा केला. प्रत्येक वार इतका जिव्हाळ्याचा आणि भीषण होता की विक्रमचे डोळे चकाकीने भरले. महेंद्र ठाकूरला काहीही परिस्थितीत वाचवता आले नाही.
समर आणि गावकऱ्यांच्या एकत्रित आघाताने तो धडधडत खाली आला. समरच्या प्रत्येक हल्ल्यात केवळ क्रोध नव्हता, तर न्यायाची आग होती. ती आग ज्या दिवशी अमिषा आणि पवन मारले गेले त्या दिवसापासून त्याच्या हृदयात सळसळत होती. समर थकलेला नव्हता, त्याच्या अंगातली ऊर्जा वाढत होती आणि जेव्हाही एक वार बसत असे, महेंद्र आणि विक्रम दोघेही हळूहळू जमीन गाठत होते. गावकरीही त्याच्या पाठीशी होते. प्रत्येकाने एकावेळी एक गुंड खाली केला, त्यांचा मार्ग बंद केला. काही क्षणांनी जेव्हा सर्व गुंड अर्धमृत किंवा बंदिस्त झाले, समर आणि गावकरी थांबले आणि सर्वांचे डोळे घोड्यावेळेस शांततेसाठी रिक्त झाले. आणि त्या क्षणाला समर जणू स्वतःच्या बळी झालेल्या न्यायासाठी उभा राहिला. त्याच्या हातातले हत्यार, पोटातली आग आणि हृदयातला वीररस सर्व काही एकत्रितपणे त्याने न्याय मिळवला. महेंद्र आणि विक्रम ठाकूर, जे संपूर्ण गावावर दहशत पसरवत होते, आता त्यांच्या कृत्यांच्या फलितासमोर पसरलेले होते, मृत्यूच्या पायऱ्यांवर स्थिर उभे. समरने दोघांवर अविरत मार सुरू केला. तलवारीच्या प्रत्येक वाराने, त्याच्या शक्तिपूर्ण ठोक्यांनी ठाकूरांच्या चेहऱ्यांवर आणि शरीरावर खोल चटके बसत होते. त्यांचा संताप, त्यांची भीती आणि समरची शौर्यगाथा चौकभर पसरली होती. त्याचवेळी गावकऱ्यांनी सुमारे सर्व गुंडांना पळवून किंवा जखमी करून जायबंदी केली होती. त्यामुळे समरला कोणत्याही अडथळ्याशिवाय आपल्या तडाख्याचा सामना करायला संधी मिळाली. शेवटी समरने विक्रम आणि महेंद्र ठाकूर दोघांनाही त्या ठिकाणी उभं करून, जिथे त्याने आपल्या बायको अमिषा आणि सहकारी पवनवर झालेल्या निर्दय हत्येचा सामना पाहिला होता, त्याच जागी तलवारीने अंतिम वार केला. तलवारीच्या तडाख्याने दोघांचा प्राण गेला. गावकरी ही दृश्य पाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरील भीती वितळून गेली आणि त्यांच्या डोळ्यात आनंदाची चमक उगम झाली. त्यांनी जोरदार जल्लोष केला, हातांची तालमी घेतली आणि एकमेकांना मिठी मारत आनंद व्यक्त केला. चौकात आता फक्त विजयाचा गंध होता. भीतीचा काळ संपला होता आणि न्याय जिंकलेले होते. समरच्या मनात शोक, संताप आणि न्यायाची पूर्णता होती. त्याने आपल्या प्रियजनांचा रक्तरंजन बदला घेतला होता आणि गावकऱ्यांनी त्याच्या धैर्याला साथ दिल्याबद्दल त्यांना अंतःकरणातून आभार मानले. सगळं चौक आता शांत झाले, केवळ रक्ताचा, जखमांचा आणि संघर्षाचा साक्षीदार म्हणून. समर थकला होता, पण त्याच्या डोळ्यात संतोष होता. न्याय पूर्ण झाला होता. गावकरी हलक्या हाताने त्याच्या भोवती उभे राहिले, मान वाकवून त्याच्या शौर्याला सलाम करत. थोड्याच वेळात लखनौवरून समरने बोलवलेली स्पेशल फोर्स माधोपूरच्या दिशेने आली. परंतु त्यांच्या आगमनाआधीच समर आणि गावकऱ्यांनी महेंद्र आणि विक्रम ठाकूरच्या दहशतकारक साम्राज्याचा पूर्णतः खात्मा करून टाकला होता. चौकात उभे राहणारे हर एक गुंड किंवा भ्रष्ट माणूस आता जिवंत नव्हते किंवा गावकऱ्यांच्या हातांनी निष्प्रभावी केले गेले होते. हळूहळू पहाट झाली होती. आकाशात कोमेजलेले पहाटीचे लालसर रंग गावावर पसरत होते आणि माधोपूरच्या लोकांच्या आयुष्यात नवी, शांततेची आणि न्यायमुक्त पहाट उगवत होती. गावातील माणसांना आता भीती नाही, फक्त आनंद आणि समाधान होते. लोकांनी घराबाहेर पडून एकमेकांना मिठी मारली. बाजूंना नाचगाणी आणि हसण्याचा गोंधळ सुरू झाला. त्या दिवसाचा जल्लोष इतका मोठा होता की सर्वांचे हृदय आनंदाने भरून गेले होते. गोडवा आणि विजयाची अनुभूती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. समर मात्र या जल्लोषातही शांत उभा होता. त्याच्या नजरेत फक्त एकच गोष्ट होती, अनिता आणि लहानगी निशा. त्याच्या मनात चिंतेचे ढग अजूनही होते. गावाचा सूद घेतला होता, पण त्याची खरी शांती बंगल्यावर जाऊनच मिळणार होती. तो आणि गणपत रक्ताने भिजलेले, अंगभर जखमा झेललेले, दमलेले पण विजयाच्या गर्वानं उजळलेले बंगल्याकडे निघाले. बंगल्याच्या मुख्य दरवारा पोहोचल्याबरोबर समरच्या मनाचा ठोका चुकला. काय झालं असेल? हल्लेखोर तिकडे गेले असतील का? पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा त्याच्या नजरेसमोर जे आलं ते पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. अनिता आणि निशा दोघीही सुरक्षित होत्या. निशाने समरला पाहताच आनंदानं किंचाळून त्याच्या दिशेने धाव घेतली. बाबा! ती त्याच्या जखमी अंगाला धरून रडतच त्याच्या मिठीत शिरली. समरच्या अंगावरच्या रक्ताळलेल्या कपड्यांना धरून ती गदगदून गेली. त्या लहानग्या हातांनी त्याला धरलं, जणू तो पुन्हा कधीच तिच्यापासून दूर जाऊ नये. अनिता दाराशी उभी होती. तिच्या डोळ्यात प्रचंड काळजी होती, पण त्यात एक समाधानही होतं. समरच्या अंगावरच्या जखमा, तलवारीचे ओरखडे, रक्ताचे ठसे पाहून तिला लगेचच समजलं, महेंद्र आणि विक्रम ठाकूर आता संपले आहेत. तिच्या मनातल्या वर्षानुवर्षे साठलेल्या भीतीला, जखमांना आणि अन्यायाला एकदम अंत मिळाला होता. समरने निशाला एका हाताने उचलून धरलं आणि दुसऱ्या हाताने अनिताला मिठीत घेतलं. त्या क्षणी जखमांची वेदना, थकवा, रक्ताचे डाग सगळं नाहीसं झालं. त्यांच्या हृदयात फक्त एकच भावना होती, एकमेकांचे अस्तित्व. त्या आलिंगनात समरला वाटलं की आयुष्याने त्याला पुन्हा जगण्याची दुसरी संधी दिली आहे आणि यावेळी तो कधीच आपल्या कुटुंबाला सोडणार नाही. समरने या सर्व घटनेत गावकऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती हे लक्षात घेऊन त्याने 3 दिवसांनी एक खास कार्यक्रम आयोजित केला. गावच्या चौकात एक मोठा सत्कार करण्यात आला. त्यात समर आणि गणपत या 2 वीरांना मुख्य स्थान दिले गेले.
अनिता आणि निशा ही मंचावर बसले होते. अनिताच्या नजरेत समरबद्दलचा अभिमान, गर्व, प्रेम स्पष्ट दिसत होते. गावकरी त्यांना ताजे फुलांचे हार देऊन आणि आपल्या श्रद्धांजलींनी सत्कार करत होते. समोर उभा राहिला आणि त्याने गावकऱ्यांना उद्देशून बोलायला सुरुवात केली. त्याचा आवाज ठाम होता, पण भावनांनी भारलेला. आजच्या लढाईत तुम्ही दाखवलेली हिंमत ही खरी ताकद आहे. मी पोलीस अधिकारी आहे, पण खरी पोलिसी तुम्ही केलीत. अन्यायाला थेट छाती ठोकत तर दिलत. आजपासून माधवपूरवर कोणाचंही अत्याचाराचा सावट पडणार नाही. तुम्ही स्वतःला मुक्त केलंय आणि हीच खरी क्रांती आहे. गावकऱ्यांनी टाळ्यांचा गजर केला. वातावरण भारावून गेला. यानंतर समरने गणपतचा हात धरला आणि सर्वांसमोर त्याला पुढे आणलं. त्याच्या खिशातून एक चेक काढला. गणपत, तू या लढाईत माझ्यासोबत खांद्याला खांदा लावून उभा राहिलास. तुझी कहाणी ही प्रत्येक गावकऱ्याला धैर्य देणारी आहे. मला ठाऊक आहे की कर्जाच्या ओझ्यामुळे तू या गावातून पळून गेला होतास, पण आज तू इथे नायक ठरलास. म्हणून हा 10 लाख रुपयांचा निधी तुला देतो, जेणेकरून तू आपले कर्ज फेडून नव्या आयुष्याला सुरुवात करू शकशील. गणपतच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो समरच्या पायाशी बसू पाहत होता, पण समरने त्याला वर उचललं. नको रे, तू आता गावाचा हिरो आहेस. तुला कोणाच्याही पाया पडायची गरज नाही, समर म्हणाला. गावकऱ्यांनी जल्लोषात घोषणा दिल्या. जय समर, जय गणपत, माधवपूर जिंदाबाद. त्या दिवशी गावात मेजवानी ठेवली गेली. सर्वत्र दिव्यांच्या रोषणाईने गाव उजळून निघालं. लोकांनी एकमेकांना गोडधोड वाटलं. नृत्य, गाणी झाली. दीर्घकाळाच्या दहशतीनंतर गावाने खऱ्या अर्थाने उत्सव साजरा केला. पहाटेच्या किरणांनी माधवपूरच्या आयुष्यात जणू खरोखरच नवी पहाट आणली होती. अन्यायमुक्त, भीतीमुक्त आणि स्वाभिमानी. गावभर हा आनंदाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात रंगला. प्रत्येक घरात आणि प्रत्येक रस्त्यावर लोक आपले विजयाचा आनंद व्यक्त करत होते. माधवपूर आता दहशत आणि अन्यायापासून मुक्त झाला होता. त्या शहराच्या लोकांच्या जीवनात न्याय, शांतता आणि नवा आत्मविश्वास परत आला होता. समर आणि गणपतच्या धैर्यानं, गावकऱ्यांच्या साहसानं आणि सत्याच्या विजयाने हा दिवस ऐतिहासिक बनला. सत्कार संपल्यानंतर समर आणि गणपत एकांतात उभे राहिले. समरच्या डोळ्यात अजूनही त्याच्या बायको अमिषा आणि सहकारी पवनच्या हत्येची जळजळ होती, पण विजयाची थोडी शांतही त्याच्या अंतःकरणात होती. त्याने गणपतकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर श्रद्धा आणि कृतज्ञतेची झळक होती. तुझ्या धैर्याशिवाय मी हे कधीही करू शकत नाही, समरने हळू आवाजात सांगितले. तू आपल्या भीतीला बाजूला ठेवून खरे सत्य कोर्टात आणले. तुझ्या साहसामुळे माझ्या बायकोला आणि पवनला न्याय मिळाला आणि माधवपूरला दहशतमुक्त शहर बनवण्याची संधी मिळाली. गणपत थोडा लाजलेला होता, पण मनापासून खुश झाला. त्याने समरचा हात घट्ट पकडला आणि हळूच त्याला निरोप दिला. आता तू आपल्या जीवनाकडे नव्या सुरुवातीसाठी जा. मी नक्की परत येईन आणि आपण पुन्हा भेटू. पण आता तुला तुझ्या जीवनाकडे वळायचं आहे. अनिता तुझी वाट पाहत आहे. तिच्यासोबत नवं आयुष्य सुरू कर. माझ्या आशीर्वादाने तुझं घर कायम सुखाचं राहील. समरनेही मनापासून होकार दिला. त्याने गणपतकडे हसत नजरेने बघितले आणि मनात ठरवले की आता तो आपल्या आयुष्याची दिशा बदलेल. अनिता ही गणपत जवळ आली. त्याच्या हातात हात ठेवून डोळ्यातल्या पाण्याने म्हणाली, तुमच्यामुळेच आज समर माझ्यासोबत आहे. आयुष्यभर तुमचे ऋण मानते. गणपतने हसत मान हलवली आणि आपल्या मुंबईतील घराकडे परत निघाला. गावकरी त्याला निरोप देत होते आणि तो हळूहळू गर्दीतून नजरेआड झाला. गणपत निघून गेला आणि मुंबईमध्ये आपल्या घरी परत गेला. समर मात्र माधवपूरमध्ये राहून आपल्या कर्तृत्वाचा आणि धैर्याचा अनुभव घेत राहिला. काही आठवड्यांनंतर देशभरातल्या पोलीस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याच्या धैर्याचं आणि सेवाभावाचं कौतुक केलं. अखेर त्याला राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. समरच्या डोळ्यात हे पदक जरी चमकत होते तरी त्याचे अंतःकरण अजूनही दुःखी होते. त्याच्या विजयामागे असलेली कष्टमय कथा, त्याची बायको आणि सहकाऱ्यांचे बलिदान आणि त्या न्यायासाठी केलेल्या प्रयत्नांची आठवण त्याला सतत होती. पण गणपत आणि गावकऱ्यांच्या साहसाने त्याच्या मनात नवा आत्मविश्वास आणि कर्तव्याची भावना उगवली होती आणि माधवपूर आता शांततेचे, न्यायाचे आणि आशेचे शहर बनले होते. माधवपूरमधील त्या रक्तरंजित रात्रीनंतर गावावर शांततेचे आणि आशेचे नवे सावट पसरले होते. महेंद्र ठाकूर आणि विक्रम ठाकूर यांचा नायनाट झाल्यामुळे गाव पुन्हा निर्धास्त श्वास घेत होता. या सगळ्या घटनांनंतर समर आणि अनिताचे नाते अजून घट्ट झाले. एकमेकांच्या दुःखसुखात त्यांनी आधार दिला, जखमा भरून काढल्या आणि नव्या आयुष्याची स्वप्ने रंगवू लागले. निशालाही अनिताचा खूप लळा लागला होता. आईसारखा जिव्हाळा आणि आपुलकी तिने त्याच्यावर ओतली होती. समरच्या घरात पुन्हा एकदा हास्याचे, उबदारपणाचे आणि प्रेमाचे वातावरण फुलायला लागले. काही दिवसांनी समर आणि अनिताने लग्नाचा निर्णय घेतला. तेथील गावकरी, पोलीस दल आणि त्यांच्या मित्रमंडळींना हा निर्णय ऐकून मनापासून आनंद झाला. त्यांनी मात्र लग्न धूमधडाक्यात न करता साध्या आणि सोप्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला, कारण दोघांनाही भपकेबाजपणा नको होता.
त्यांच्या दृष्टीने प्रेम, विश्वास आणि आपलेपणा हाच सर्वात मोठा उत्सव होता. लग्नाच्या वेळी गावातील छोटेखानी मंदिर सजवण्यात आले. पांढऱ्या पिवळ्या फुलांच्या तोरणांनी जागा फुलली होती. मंगळाष्टकांच्या स्वरांनी वातावरण मंगलमय झाले होते. अनिता शुभ्र नववधूच्या वेशात होती आणि समर परंपरागत पोशाखात तिच्या शेजारी उभा राहिला होता. दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी ओतप्रोत प्रेम आणि भविष्याची स्वप्ने झळकत होती. समरने गणपतलाही लग्नाचे खास आमंत्रण पाठवले होते. तो दूरवरून खास येऊन पोहोचला. गणपतने समर आणि अनिताला पाहताच डोळ्यातील आनंद लपवू शकला नाही. समरने त्याला मिठी मारली आणि दोघांच्या नजरेत त्या दिवसांची आठवण दाटून आली, जिथे जीव घेण्याप्रसंगी त्यांनी एकत्र खांद्याला खांदा लावून लढा दिला होता. गणपतने नवदाम्पत्याला मनापासून आशीर्वाद दिला. हसत हसत म्हणाला, समर, तुला आयुष्यभर हीच साथ मिळो आणि अनिता, तुला या धैर्यवान नवऱ्याचा आधार आयुष्यभर लाभो. तुम्हा दोघांच्या संसाराला माझ्या शुभेच्छा. गावकऱ्यांच्या जल्लोषात समर आणि अनिताचे लग्न पार पडले. त्या दिवशी माधवपूरमध्ये पुन्हा एकदा आनंदाची लहर उसळली होती. यावेळेस रक्तपातामुळे नव्हे, तर प्रेम आणि नव्या सुरुवातीच्या उत्सवामुळे. अशा प्रकारे माधवपूरचा काळा अध्याय संपुष्टात आला. गावकरी भयमुक्त झाले. आयुष्य पुन्हा रुळावर आले. समरच्या धैर्य आणि त्यागामुळे गावावर नव्या पहाटेचा सूर्य उगवला. पण समरचा प्रवास इथेच थांबणारा नव्हता. त्याच्या कामगिरीची दखल घेत दिल्लीवरून त्याला तातडीचे बोलावणे आले. अजून एक शहर अन्याय आणि दहशतीच्या सावटाखाली होते आणि त्याला मुक्त करणे हीच समरची पुढची जबाबदारी होती. समर शांत नजरेने अनिताकडे पाहत म्हणाला, लढा अजून बाकी आहे, पण मला विश्वास आहे की प्रत्येक विजय मला तुझ्या प्रेमामुळे शक्य होईल. त्या क्षणी त्याच्या आयुष्याला एक नवे ध्येय मिळाले होते. प्रत्येक गाव, प्रत्येक शहर अन्यायमुक्त करणे. आणि अशा रीतीने माधवपूरच्या लढाईची कहाणी संपली, पण समरच्या पराक्रमाचा प्रवास अजून सुरू होता.